नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्याकडे आली आहे नॅशनल क्रश गिरीजा ओक गोडबोले. पण ती एकटी आलेली नाहीये, तिच्या आईला ती बरोबर घेऊन आलीये. चला तर मग भेटूया आपल्या नॅशनल क्रशला आणि तिच्या आईला, माझी लाडकी पद्मश्रीताई फाटक. वेलकम टू दिल के करीब जोडी तुझी माझी. ओके, मी थेट गप्पांना सुरुवात करते. बरं, तू दिल के करीब मध्ये आधी येऊन गेली आहेस, आता तुझ्या आई बरोबर आली आहेस जोडी तुझी माझी मध्ये, आणि आत्ता हे जे काय झालंय नॅशनल क्रश वगैरे, सो त्यासाठी गिफ्ट तो बनता आहे. तू साड्यांमध्ये खूप सुंदर दिसतेस. मी अनेक इंटरव्ह्यूज आणि पॉडकास्ट बघितलेत तुझे. सो तुझ्यासाठी शिनेल या ब्रँडकडून सिल्क लिनन आहे. मोहिनी शिंदे आपली मैत्रीण आहे आणि शिनेल हा तिचा ब्रँड आहे. नाईस कलर. थँक्यू सो मच मोहिनी. तुझ्यावरती खूप छान दिसतंय. थँक्यू. आणि ताई, तुझ्यासाठी अप्रतिम साडीकडून ही एक मस्तपैकी चंदेरी आहे. वाव. अप्रतिम अप्रतिम साडी पण अप्रतिम आहे. Yes. थँक्यू. सो पुण्याच्या आमच्या मीनाताई इनामदार आहेत, त्यांचा हा ब्रँड आहे. आणि थँक्यू मीनाताई. त्या सुद्धा अप्रतिम आहेत. ब्रँड सुद्धा अप्रतिम साडी, आणि त्यांच्या साड्या सुद्धा अप्रतिम असतात. खूप छान. धापतेस ती साड्या. हे आणखीन एक गिफ्ट आहे. वाव. सो हे आहे अबळ नाही सबळ. हा एक NGO आहे आणि सुरतचा आहे. अनु शर्मा आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, तिचा NGO आहे. आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्टसाठी तिने ही संस्था सुरू केली आहे. वा, खूप छान. थँक्यू. वा वा. छान छान. चलो, सो चहा सुद्धा आलेला आहे. गप्पांना सुरुवात करूया आपण. नॅशनल क्रश बद्दल डेफिनेटली बोलणार आहोत आपण, भरपूर बोलणार आहोत. तुला जेव्हा हे कळलं तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? मला झेपलं नाही, म्हणजे मला कळलं नाही की हे काय असतं, कसं होतं, कोण करतं. म्हणजे मला पण 50 फोन आले, म्हणजे हिला तर 200 काय 2000 आले असतील. पण कसं होतं हा खरंच प्रश्न आहे. कोण करतं हेही मनात आलं, पण झेपलंच नाही. म्हणजे मला जरा अशा शब्दात सांगितलं तरी चुकीचं ठरणार नाही. बाकी हीच सांगेल काय पद्धतीने झालंय. म्हणजे बोललीये ती अनेक ठिकाणी. मुळात म्हणजे काय हाच एक आणि मी तिला हा प्रश्न विचारला की जेव्हा ती आली 2 दिवसांनी, म्हटलं गिरिजा हे कसं झालं, कोणी केलं, तू म्हणजे तू म्हणजे मी नाही केलं हे. मी म्हटलं म्हणजे असं तू करणार नाही, पण म्हणजे माझे आपले भाबडे प्रश्न की हो. कारण ना माझ्या नागपूरच्या भाऊजाईनी फोन केला मला की अगं तिने काय PR बदललाय का, काय नॅशनल क्रश झाली. म्हटलं म्हणजे असं करवून घेतात किंवा असंही काही असतं का, मला नाही माहिती यातलं काही. पण खरंच खूप प्रश्न पडले. तिने दिलं उत्तर, असं काही नव्हतं. लोकांना आवडलं. ते काय 2-3 व्हिडिओज तिचे खूप फेमस झाली ती त्याच्यातनं, आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांनी दिलं. म्हणजे एवढं मला त्याची व्याख्या करता आली इतपतच. तुला कसं वाटतंय? मजाच येते. काय एकतर हिचा एक असा फोन आला मला की म्हणजे नक्की काय असतं ह्याचं. आणि माझ्या आत्याचाही मला एक व्हॉइस नोट आली की मुळात मला हे माहीतच नाही की नॅशनल क्रश म्हणजे काय, ते काय म्हणजे काय झालंय तुझं नक्की. अनेकांना हाही प्रश्न पडला की काही वाईट झालं नाहीये ना, म्हणजे असा एखादा फोटो किंवा क्लिप तुझी सर्क्युलेट होत नाहीये ना की जी तुला चांगली नाही वाटत आहे किंवा जी नॉट इन गुड लाईट आहे. तर असं खूप वेगवेगळे कन्सर्न्स होते. तर मुळात त्याला काही अर्थ नसतो. असं काहीतरी ह्याला अर्थ मिळेल जेव्हा मला खरे त्याचे बेनिफिट्स असतील. म्हणजे टॅक्समध्ये काही मला बेनिफिट्स मिळाले, मला काहीतरी दरवेळेला मला रिक्षा टॅक्सी मिळेल ह्याची मला हमी मिळाली, असं काहीतरी झालं तर त्याला अर्थ आहे ना. काही नाही तर या व्हर्च्युअल ह्याला तसा अर्थ काही नसतो, खरा अर्थ. पण एखादं ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट, म्हणजे काहीतरी त्याला एक गिफ्ट असावं, प्राइज असावं, प्राइज मनी असावं, मग मजा आहे.
नाही पण जोक सपाट आनंदच आहे. इतक्या लोकांनी फोटो शेअर केले, इतक्या लोकांनी हा टॅग पुढे चालू ठेवलाय की ही आमची सगळ्यांची नॅशनल क्रश आहे. तर मजाच वाटते, मला गंमतच वाटते सगळ्याची. आय एम व्हेरी हॅपी. आय वॉज व्हेरी हॅपी ऑनेस्टली. थँक्यू सो मच. बरं, मी तुम्हाला दोघींनाही ओळखते. हं? गिरीजाला सगळेच ओळखतात, अख्खं नेशन ओळखतंय. अशा काही गोष्टी गिरीजाबद्दल सांगू शकशील का की ज्या कुणालाच माहिती नाही? अरे देवा. पोल खोल. नाही नाही, चांगलं सांगायचंय. हा म्हणजे चांगलंच सांगून असं काही नाहीये की तुला वाईट गोष्टी. ती एक तर छान काउन्सिलर आहे, म्हणजे समोरच्याला समजून घेऊन छान सल्ले देते. हे माझ्या लक्षात आलं की अनेकांनी मला सांगितलं वेगळं, हे तिलाही माहित नसेल एखाद्या वेळी कोण काय, आता नाही नावं सांगत, पण म्हणजे तिच्यापेक्षा मोठ्या सुद्धा काही आहेत की अगं काकू काही वेळी ना आम्ही तिच्याशी असंच काहीतरी प्रॉब्लेम आमच्या घरातलं काहीतरी सुखदुःख काही असेल ते शेअर करतो आणि आम्हाला आमचं टेन्शन आलेलं असतं, पण ही खूप छान बोलून मार्ग काढते म्हणजे त्यातनं वगैरे. कसं काय येतं हिला, इतक्या लहान वयात, ती लहान असून आम्हाला कशी समजवते वगैरे असं. तर हा एक गुण आहे. बाकी ती माझी छान मैत्रीण आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टीत आता अजून असं लहानपणी तिने कुठला त्रास दिलेला नाही आहे. बाकी तिच्या कामात ती खूप मेहनती आणि म्हणजे कुठे हो म्हणायचं कुठे नाही म्हणायचं आता चांगले डिसिजन, म्हणजे जोपर्यंत ती लहान होती ना तेव्हा ऑडिशनला वगैरे मला जावं लागायचं किंवा जात होते, पण नंतर तिचे ती निर्णय घ्यायला लागली तर मला त्याच्यात काही हे का कुठे कसं, आणि तिने दरवेळी मला अगदी अपडेट सगळं सांगावं अशी माझी पण इच्छा नाही आहे. किंवा मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, सरप्राईज कधी कधी असतं, आणि अगं गिरिजा हे कधी झालं किंवा हे कधी, असं मी तिला विचारते, तर छान वाटतं. अशा गोष्टी आहेत काही काही. आईबद्दल काय सांगशील? काय सांगू, मी आज जे काही करू शकते, जे काही करते ते सगळं तिच्याचमुळे आहे. बऱ्यापैकी एकटीनेच वाढवलंय तिने मला. बाबा बरेच बाहेर असायचे, कामानिमित्त फारसा वेळ नाही देऊ शकायचे, त्यामुळे मी पूर्ण लहानाची मोठी तिच्याच बरोबर झाले. त्यामुळे जे काही मला येतं सुचतं, आता तर असं आय एम शुअर तुलाही असं वाटत असेल की आपण जसे अजून अजून मोठ्या मोठे होत जातो ना वयाने, तसे तसे अजून अजून आपल्या आईसारखे. असं कधीतरी मी काहीतरी बोलून जाते आणि मला असं वाटतं की हे किती आईसारखं आहे, किंवा मी कबीरला काहीतरी सांगत असताना जरा हे व्यवस्थित कर किंवा असं काहीतरी मी त्याला अगदी टिपिकल आईसारखं बोललं की मला असं मध्येच थांबायला होतं आणि मला असं वाटतं की बापरे माझ्या तोंडातून माझी आईच बोलू लागली आता. तर मी हळूहळू अधिक अधिक तिच्यासारखी होत चालले असं मलाही खूप लोक दिसायला पण लागले, कारण सुरुवातीला सगळे खूप असं बाबांसारखी दिसते म्हणायचे, पण आता माझं काहीतरी पाहिलं की तिला फोन करतात की सेम तुझ्यासारखी दिसते. तर असं थोडंसं काहीतरी व्हायला लागलंय आणि माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे आणि खूप मोठा काय म्हणतात पिलर आहे माझी आई. तिने ॲक्च्युली काहीतरी माझ्यासाठी करावं किंवा फिजिकली प्रेझेंट राहावं हे तितकं महत्त्वाचं नाही. ती ह्या जगात आहे कुठेतरी, बस इतकंच इनफ आहे. अगदी माझ्या शेजारीच तिने असावं आणि मला जेवायलाच घालावं आणि भरवावं असं माझं म्हणणं नाही, पण तिने असावं माझ्या युनिव्हर्समध्ये, अशी माझी इच्छा असते. तुझ्याबद्दल सगळ्यांना सगळंच माहिती आहे, म्हणजे तुझ्या प्रोफेशनबद्दल, पण आईचं सुद्धा खूप मोठं काम चालू आहे. सो आई नेमकं काय करते सांगशील लोकांनी? आईनेच सांगावं आई नेमकं काय करते. सांग बरं. आई माझी खूप काय काय करते. म्हणजे ती आता राष्ट्रसेविका समितीचं काम करते, जे ती आधीपासून करत आली आहे, पण मधल्या काळात तिने नोकरी केली आहे, तिने लहान मुलांना ड्रॉइंग शिकवलं आहे, तिने संस्कार वर्ग घेतले आहे, तिने खूप काय काय केलं आहे, पण ती आत्ता काय करते हे तीच सांगू शकेल नीट. मी राष्ट्रसेविका समिती या संघटनेचं, महिला संघटना आहे ही, ज्याला आता म्हणजे 2026 साली 90 वर्ष होतील, आणि मी त्याचं लहानपणापासून काम करते. आणि आम्ही शिबिरं घेतो सगळ्या ठिकाणी, भारतभर या संघटनेचं काम आहे. आणि मातृशक्तीचं जागरण, म्हणजे अगदी हा असा खूप जडजड शब्द वाटेल सामान्यांना, पण आम्ही हे सहज वापरतो की महिलांनी सक्षम व्हावं, आपलं स्वसंरक्षण, मानसिक बौद्धिक शारीरिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्या. आणि सगळ्यात म्हणजे घरात स्त्रीचा एक जो रोल असतो, ती भूमिका, की कुठल्याही भूमिकेत ती वावरली तरी कुटुंबाशी एकत्र आणि संस्कार करणं, म्हणजे हे
घरच्या म्हणजे आईवडिलांचं मुलांसाठी दोघांचंही अगदी इक्वल म्हणजे काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. पण घरातल्या कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांचा एक तो रोल असायला पाहिजे की कुठल्याही म्हणजे अगदी बहिणीत छोटी बहीणसुद्धा असेल एखादी लहान मुलगी, ती आपल्या भावासाठी कसं एक केअरिंग वात्सल्य म्हणजे ज्या पद्धतीचा एक तो भाव मनात येतो तसं आईजवळ मूल जास्त वेळ राहतं. मग ती आई म्हणजे अगदी मातृत्वच यायला पाहिजे असं नाही, तिचा जो रोल कुटुंब एकत्र ठेवण्यात किंवा आम्ही आता ह्या शाखांमधून वेगवेगळ्या ब्रांचेसमधून काम करतो. म्हणजे या संघटनेचं एक 2च मिनटं सांगते की व्यक्तिनिर्माण केंद्र एवढं जरी नाव दिलं ना तरी एक संस्कारक्षम पिढी घडवणं, देशभक्ती त्यांना शिकवणं अशा पद्धतीचं काम. मग त्यासाठी भारतभरात अनेक प्रांतात मी शिबिरांना जाऊन आले, अंदमानला पण जाऊन आले किंवा माझ्याही पद्धतीने मी आत्ता एक कोकण प्रांत आम्ही म्हणतो जो गोव्यापासून डहाणूपर्यंतची किनारपट्टी त्याची मी प्रमुख आहे आणि अशा संघटनेचं काम करते. आनंद वाटतो, खूप लोक भेटतात आणि छान समाधान वाटतं. ईश्वरी कार्य आहे असं म्हणू आपण. गिरीजा लहान असताना तू तिला खूप साऱ्या हॉबी क्लासेसला पाठवायचीस असं मी ऐकलंय ना. नाही, हॉबी सांग क्लासेस बरं आहे का मला तू पाठवायची म्हणजे मला काय वाटायचं वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. उगाच झोपायचं लोळायचं आळस असा दिवस नको. काहीतरी शिक, त्याच्यातनं काहीतरी मिळेल, आनंद मिळेल, शिकून त्याचा उपयोगच होईल आणि तू काही त्या अगदी प्रोफेशनला जा म्हणजे असाही काही उद्देश नाही. पण एक टिपिकल असतं ना शिवणकाम, विणकाम, भरतकाम, ड्रॉइंग, पेंटिंग अशा छोट्या छोट्या कला. मग तिला तिचं डेव्हलप तिच्या बाकी या क्षेत्रात ती जी आली तर काही उपयोग होऊ शकतो. म्हणजे मला हे माहिती नव्हतं की उद्या ती मोठेपणी अगदी अभिनेत्री करू नको नाही म्हणून त्यानिमित्ताने काहीतरी बरं शिक असं म्हणून. आणि मला शिकता आलं नाही म्हणून तिच्यावर थोपवलंय की असं पण नाही की माझ्या राहिलेल्या सुप्त इच्छा तू पूर्ण कर आणि तुला मी आता ह्या क्लासेसना घालीन. तर बॅडमिंटन तिला आवडायचं, स्विमिंग करायची, चेस म्हणजे आमच्या घरात चेस नव्हता बुद्धिबळ पण हिला बक्षीस मिळालं. मग प्रश्न पडला की तू शिकली कुठून? मग ती म्हणायची मामानी नाही का दादाला सांगितलं की हा तिरका चालतो, 2.5 घरं चालतो आणि असं. मग त्या चालींवर ओळखून तिथे खेळून इकडे शाळेत बक्षीस मग घरात चेसचं छोटं बेसिकली मी खूप हुशार होते. नाही खरंच आहे की जे शिकेल जे करेल त्यात तिला आवडायचं. तर मला असं वाटायचं तिने काहीतरी व्यग्र म्हणजे हे राहावं आणि शिकावं. आणि मी खूप एंथू कटलेट होते. मी उगाचे माझ्या आईवर बिलं फाडते की तिने मला या क्लासेसना घातलं की मला नाही जायचंय आणि तिने मला जबरदस्ती घातलं अशातला कधीच भाग नव्हता. मलाही तितक्याच उत्सुकतेने ते सगळं करायचं असायचं. मी वाटेल ते शिकले. 10-10, 5-5 दिवसांचे, 15-15, 20-20 दिवसांचे कुठलेही वर्कशॉप्स मी केलेत. त्यामुळे मला मजाच यायची. मला काहीतरी करायला मिळतंय आणि शिकायला मिळतंय आणि मजा करता येते आणि काहीतरी क्रिएटिव्ह काम आहे म्हटल्यावर मला मजाच यायची. त्यामुळे मी काहीही शिकले. मी एम्ब्रॉयडरी टाइप्स पण काहीतरी शिकले, ग्लास पेंटिंग आणि पेपर मॅशे मेकिंग, मी काहीही शिकले. जरदोसी, बांधणी, बाटिक पेंट बरंच शिकले का? खूप क्लासेस. आणि मी कोणाशी बोलायला लागले ना असं कोणी हे काम करत असलं तर मला त्यातल्या काही टेक्निकॅलिटीज माहित असतात. सगळं माहिती म्हणजे काही असं काही मी एक्सपर्ट नाही त्यातली, पण एक बेसिक वर्कशॉप लेवलला तुम्हाला जे अगदी त्याच्याबद्दल काहीच कळत नाही असं नाहीये. काय बांधणी म्हणजे नक्की काय करतात, डाईंग कसं असतं, मग ते फिक्सिंग असतं, मग ते बांधतात आणि मग ते भिजवून ठेवतात त्याच्यावर वगैरे वगैरे. तर असं मी कोणाशी बोलायला लागले की खूपच इम्प्रेस होतात लोक. मग तेव्हा मला आई आठवते, थँक गॉड. मी क्रोशिया करायचे किंवा लोकरीचं काहीतरी विणायची, ज्या पद्धतीचं जे. मग तिलाही ते शिकायची इच्छा किंवा करून दाखवते ते थोडासा प्रयत्न कर. मग शिकलेलं वाया जात नाही किंवा काहीतरी ती कला समजते ना, ते काय चुकीचं नाही आहे. म्हणून ती मस्ती करते म्हणून क्लासला पाठव वगैरे असा नव्हता विषय. नुसतं नाही बसायचं, काहीतरी शिकत राहायचं, ॲक्टिव्ह राहायचं, वाचन करायचं, काहीतरी करायचं. वा. सो कलेचा विषय चालू आहे किंवा हँडीक्राफ्ट्स वगैरे, सो त्या पद्धतीचं एक गिफ्ट आहे, नक्कीच या मोमेंटला द्यायला आवडेल मला. थँक्यू. तिथे एक ढीग दिसतोय मला गिफ्टचा. ते सगळे येत आहेत हळूहळू आपल्याकडे. सो ताई, हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे. ब्रँडचं नाव आहे इदी3 आणि
हे तुला आवडेल बघ. त्यांचं कार्ड आहे. हा. किती छान ना. अरे वा, खूप छान. दित्री. वैदेही दुगल तिचं नाव. आणि की होल्डर आहे, ब्लॉक प्रिंट आहे त्याच्यामध्ये. अरे वा, खूप छान. याच्यावरती पण छान ब्लॉक प्रिंट आहे. थँक्यू दित्री क्रिएशन. खूप छान. ती कार्डची आयडिया खूप छान आहे. कार्डची म्हणजे आयडिया कॉन्टॅक्ट डिटेल्सची आयडिया खूप छान आहे. आणि ह्या ज्या पिशव्या आहेत ना, त्या पण क्लॉथ त्यांनी- वर्क आहे, ते दुर्गा नावाची एक संस्था आहे आदिवासींची. बस. सो महिलांसाठी काम करते ती संस्था. सो त्यांनी हे बनवून दिलं. नाईस. वा, खूप हे छान. मी ठेवते. हो हो, ठेव. हे किती अर्ध्या गोष्टी- perfect sanitary napkinच्या हा, साईजचं yeah, आहे yeah, ना. yeah. इट्स अ गुड कव्हर फॉर दॅट. छान. गिरिजा, हे खास तुझ्यासाठी आहे. तन्वी देवधर हिने पाठवलंय. आणि ट्रॅड्स इको हा तिचा ब्रँड आहे. अरे वा. ट्रॅव्हल किट आहे हे. ओ नाईस. हे ना आपण पाउचेस आहेत त्याच्यात. Yes. Perfect. पाऊच. सो हे लॅपटॉप कव्हर म्हणून किंवा ऑर्गनायझर म्हणून तू वापरू शकशील. ग्रेट. ही एक हँडबॅग आहे. नाईस. तन्वी ना फॅब्रिक डिझायनर आहे बरं का. ओके. तिच्याबद्दल सांगते मी. आणि हे बघ ना किती क्यूट आहे. परफेक्ट. खूपच छान. कटलरी पाउच. थँक्यू. थँक्यू तान्वी. हे जे टेलर्सकडे एक्सेस फॅब्रिक असतं ना वेस्टेज, त्याच्यातून हे सगळं बनवतं. वा, परफेक्ट. व्हेरी नाईस. त्याचा उपयोग आवडलं मला. खूपच छान आहे. जेन्युइनली. हे तिचं काय. वाव. थँक्यू. काय भन्नाट काम करतात खूप ना छान. दोघी. कौतुकच वाटतं मला. आणि तिने खास तुझ्यासाठी पाठवलंय कारण आय थिंक कुठल्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये तिने ऐकलं की तुला हे सगळं आवडतं. पाउचेस बहुतेक सगळ्या बायकांना पाउचेस आवडतात नाही का? साड्या, पाउचेस. साड्या, पाउचेस. पाउचेस कितीही असली तरी एक चांगलं पाऊच दिसलं की लगेच आपलं एक माझ्या बरोबर बॅग आहे. मध्ये ना, म्हणजे बॅग ही एक मोठी, त्याच्यामध्ये असंख्य पाउचेस. आणि ते मलाच एकटीला माहिती आहे कुठल्या कुठल्या पाउच pouch मध्ये काय. मी असं डिस्क्रिप्शन सांगताना सुरुला खूप हसू येतं. हिरव्या रंगाचं पानांचं पाऊच. नाही पण इथे नाही फुलांचं पण आहे. एक हिरवं पानांचं पण आहे. ते वेगळं आहे. त्याच्यात वेगळ्या गोष्टी आहेत. नेहमी ना असं असतं की आपण आपल्या आयांकडून खूप काही शिकतो. आणि आपण जसे मोठे होतो तसं आपण आयांना शिकवू लागतो. तसं तू तुझ्या आईकडून काय शिकलीयस आणि आईला काय काय शिकवते. एक चहा घ्या ना, आधी गार होतो. झाला चहा घेऊन आईचा. तर खूपच गार झाला होता येईपर्यंत ना. माझ्या आईला उकळता चहा लागतो. म्हणजे जर चुकून वाकून तिने कधी मला चहा करायला सांगितलं, जनरली ती करत नाही या भीतीने की मी हे करीन जे मी सांगते आता पुढे. तर चहा आता आपण चहा करतो, मग तो गाळतो कपात. मग एक 2 सेकंदात एक डबा उघडतो, त्यातली 2 बिस्किटं बशीत काढतो आणि मग चहा आणि बशी समोरच्या पुढे घेऊन येतो. तर ते जे बिस्किटं काढण्याचा अवधी जातो ना मध्ये, तेवढ्यात तिचा चहा गार होतो. तर तो चहा तिच्याकडे आणला आणि तिने एक घोट पिऊन बघितला की ती गार आहे असं करते. आणि त्यातून वाफा येत असतात. वाफा. तर मी तिला एकदा सुचवलं की तू एक काम कर, एक स्टूल घेऊन ओट्यापाशी बस, मी तो चहा उकळते, त्याला छान उकळी फुटली की गाळणं तुझ्या तोंडावर धरते आणि एक एक घोट तुझ्या तोंडात गाळते. तर ती हो म्हणाली मला. हो चालेल. मला गरम लागतो. इतका कडक चहा. खरंच गरम आणि माझं लागतो. उलट आहे. मला गार चहा, गार नाही पण असा मला वॉर्म चहा लागतो. तर सकाळी तिने माझ्यासाठी चहा करून ठेवला की तो मी गार करत ठेवते थोडासा. तर तो गार होत असलेला चहा बघून तिला कसं कसं व्हायला लागतं. तर माझं बरोबर अंदाजाने सुरू असतं की 2 गोष्टी आवरून यायच्या, मग चहाचं असं तापमान चेक करायचं, अजून 2 मिनिटं किंवा अजून काहीतरी. तेवढ्यात ती तो मायक्रोवेव्ह मधून फिरवून ठेवते. मी परत आले की तू वाफा. तर मला असं का असं वागली असतो आता. तर ती म्हणे अगं त्याचं गोमूत्र झालंय, तो केवढा. पण म्हटलं पण मला. तर असं आमचं सकाळी रोज सुरू असायचं कॉलेजला जाताना किंवा मी बाहेर जाताना
की तिने चहा करून ठेवला की ती 2-3 वेळा तरी तो गरम करून ठेवायची. तर माझं असं होतं की पण मला नकोय तो चहा गरम. तर असं पण एक गरम गोष्ट ही गरमच प्यायची ना. चहा हे थंड करून प्यायची गोष्ट नाहीये. असं काही नाही असं काही नाही. असं काही नाही असं माझं मत. गरम हे एक रिलेटिव्ह टर्म आहे असं मला वाटतं. व्यक्ती सापेक्ष असतं गरम आणि थंड. माझं काय असतं माहितीये, मी आता बघ ना, हा आय थिंक 20-25 मिनिटापूर्वीचा चहा आहे आणि मी हा आनंदाने पितेय. तो गार झालाय आता, हो पण मला तो चालतो. मला पण चालतो. तर एकदा स्पॉट दादानी काय केलं की मला म्हटलं ना आता चहा पाहिजे म्हणून त्यांनी गार चहा आणून ठेवला. तर मी म्हटलं अरे हा गार आहे. तर ते म्हणले नाही आप वैसा ही पीती है ना. म्हटलं नाही नाही वैसा मैं करूंगी, आप मुझे गरम दे. करेक्ट. मला 100%. मला गरम लागतो पण तो गार मी कर. म्हणजे मला कधी तो घोट घ्यायचा हा माझा निर्णय असला पाहिजे. आवडलं. करेक्ट आहे. आय कम्प्लिटली अग्री. पण हिचा तर हे चहा एक टोक झालं हा. गरम. एक गारचं टोक पण आहे. माझी आई असं तुकडे तोडून तोडून आईस्क्रीम चावून चावून खाऊन टाकते. म्हणजे काही चघळणे त्याचा जरा थंडावा कमी करणे नाही ती अशी पण ही मसाले भात त्याचं दूध खाल्ल्यासारखं करते. आईस्क्रीम खाते ती. आईस्क्रीमचं असं फिरवून असं मेल्ट करून पण हे बघा माझं असं म्हणणं की जगात 2 प्रकारची लोक असतात. एक जे आईस्क्रीम असं असं खाऊन टाकतात आणि दुसरे जे खरं तर खूप इंटेलिजंट असतात लोक जे आईस्क्रीमचा थोडासा असा मिल्कशेक करून मिल्कशेक पण नसतो तसं स्लरी कन्सिस्टन्सीच असतं की ते धड लिक्विड नाही आणि धड सॉलिड नाही अशा. आणि त्याला कौशल्य असतं त्याला हा आईस्क्रीमचा अपमान आहे. अजिबात नाही. तर असं आमचं एक ते गरम थंड गारचं गोष्ट प्रकरण. थंड तशीच गार खायची ती कोंबट करून आहे आणि म्हणजे गरम आणि गरम हे गरमच प्यायचं. नाही काय होतं मी मैत्रिणीबरोबर किंवा कोणाबरोबर गेले आणि चहा चला पिऊया किंवा आईस्क्रीम खाऊया असं समजा रेस्टॉरंटमध्ये तर त्यांचा संपायला वेळ लागतो माझा संपतो मग त्यांना असं वाटतं मी एकटीच पिते आणि हिच्यासमोर पटकन ते वेटर उचलून येतात ना मग मला पुन्हा एकदा म्हणजे मी 2 मग त्यांना कंपनी आणि त्यांचा आपला होतोय चहा किंवा आईस्क्रीम. मला आत्ता कळलं आपण जेव्हा हे सगळं बसलो होतो आणि गप्पा मारत होतो तेव्हा तिने 4 वेळा विचारलं चहा येते ना चहा येते ना. अरे तो चहा आलाय तो पिऊया आणि ना. गरम मग थंड मला कळतच नव्हतं. मी आपलं रेंगाळत बसले होते. चहा आलाय ना चहा आलाय ना. मला कळत पिऊया होतं का? ते, त्यासाठी असं एक अच्छा. लक्ष केलेलं आहे. पण लोकांच्या एका चहात तिचे 2 किंवा 3 लोकांच्या एका आईस्क्रीम मध्ये तिचे 2-3 असा फायदाही होतो ह्या वागण्याचा. नाही अति होतं ते पण म्हणजे समोरच्याला वाटतं की अरे आपलं व्हायचंय आणि समोरची काही घेत नाही आहे ते चित्र बरोबर दिसत नाही म्हणून मग मला तिचे अजून चहे येत राहतात काही. फायदा माझा आहे पण गरम गरम किंवा थंड थंड. तर प्रश्न मी पुन्हा विचारते. हा की काय शिकलो एकमेकींकडनं. सो आपण प्रश्नाकडे परत वळूया. प्रश्न असा होता की एकमेकींकडून काय शिकलात तुम्ही किंवा काय शिकायला मिळेल किंवा शिकवता का एकमेकींना. कोण सांगणार आधी? तू सांग मी सांगू. तू काय शिकलीस. मी काय शिकले बऱ्याच गोष्टी म्हणजे असं तर पदोपदी मला जाणवत असतं की हे पण मी आईकडून शिकले हे पण मी आईकडून शिकले. तर तू साडी आणि त्याचा उल्लेख केला सुरुवातीला. मला साड्या नेसायला आवडतात किंवा साडी हा प्रकार आवडतो आईमुळे. कारण तुझ्यावर खूप सुंदर दिसते साडी. म्हणजे तू असं छान पिनअप वगैरे करत नाहीस. हा म्हणजे तू अशी छान ड्रेप करतेस. तू नुसते सोडून देतेस आणि खूप खूप एलिगंट दिसतं ते. तुला हे जाणवत असेल ज्यांना साड्या नेसायची सवय असते ना त्यांना साड्या वागवता येतात त्यामुळे त्या खूप 1000 पिना लावाव्याशा वाटत नाही. म्हणजे अगदी सुरुवात केली तेव्हा मी पण सगळ्या पिना लावायचे पण आता ते कसे ती वागते साडी आपल्या अंगावर ह्याचा आपल्याला अंदाज यायला लागतो त्याच्यामुळे असं काही फार लागत नाहीत फार पिना. पण खूप प्रेमाने साडी नेसताना मी आईला पाहिलं लहानपणापासून त्यामुळे मला असं ते आठवतंय की मी अशी बेडवर बसलेली असायचे आणि आई साडी नेसायची मग ती निर्या करायची. तिला कोणी लागायचं नाही मदत करायला निर्यांना अनलेस ती अशी अगदी स्टार्चची किंवा कडक साडी असेल तर कधीतरी तिने मला हे धरतेस का म्हणून विचारलंय. पण तिच्या बरोबर आपल्याच निर्या त्या पडायच्या आणि सगळं छान व्यवस्थित साडी नेसल्या जायची. तिला कधी मदत नाही लागायची कोणाची. तर हे मला आत्ता जाणवतंय. मी साड्या नेसायला लागल्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं की आई तर एकटीच नेसायची साड्या मग ती कशी काय. तर तिला साड्या नेसताना बघून आणि साड्यांमध्ये वावरताना बघून मला असं वाटायचं की मला ह्यासाठी लग्न करायचं की मी साड्या नेसता याव्यात. माझ्या डोक्यात असं काहीतरी फिक्स झालं होतं की लग्न केलं की साड्या नेसता येतात मुलींना म्हणून मी लग्न करायचं. इतपत मला साड्यांचं फॅसिनेशन हिच्यामुळे. आणि खूप सुंदर साड्या माझ्या आईकडे नेहमीच होत्या. त्यातल्या बऱ्याचशा मी ढापल्या पण आहेत त्या आता माझ्याकडे असतात.
ते एक झालं. दुसरं म्हणजे मगाशी आई म्हणाली तसं नुसतं बसून राहायचं, हे जे माझ्या आईने माझ्यात रुजवलंय ते कधीतरी थोडंसं घातकही ठरतं माझ्यासाठी, कारण मी नाही नुसती बसू शकत. तर माझ्या नवऱ्याला खूप त्याचा त्रास होतो. तो असा मला माझ्या चपलांचा आवाज येतो ना चालताना, तर तो असं सारखी ते फटाक 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 इकडे तिकडे चालत असते, जरा बस एका ठिकाणी असं म्हणतो कधी कधी तो मला. पण काहीतरी सतत करत राहावं किंवा काहीतरी कामात असावं, हे पण तिच्याचमुळे. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट जी याचं क्रेडिट मी पूर्णपणे आईला देते, ती म्हणजे एक ह्या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर 4 लोकांसमोर आपण बोलायला लागतो, कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. तर आपण किती स्ट्रीट स्मार्ट आहोत, आपल्याला किती जगाचं भान आहे, आपण किती कॉन्फिडंट आहोत, हे आपण कसे वाढलो आहोत ह्यावरच बऱ्यापैकी अवलंबून असतं. तर मला अनेक लोक विचारायचे, बाबा ॲक्टर आहेत, वडील ॲक्टर आहेत म्हणून तू कॉन्फिडंट आहेस का? तर नाही, मी ॲक्च्युली आईमुळे मला कॉन्फिडन्स आहे. कारण बाहेर कुठे जाताना, कुठे फिरताना माझ्या आईने कधीच मला एक आपल्या हातात हात देऊन एक मूल आपलं एक मागे चालत असतं ना, तसं ती मला कधीच कुठे घेऊन नाही गेली. ती सतत माझ्याशी ह्याबद्दल बोलत असायची की आपण कुठे चाललोय, मग या स्टेशन नंतर हे स्टेशन येत आहे, मग आपण आता इथे उतरणार आहोत, मग इथून आपण या एरियात जाणार आहोत, तुला आठवतंय का आपण त्या एका कोणाच्या तरी घरी आलो होतो, ते हे रेस्टॉरंट होतं, मग इथून आपण डावीकडे. तर ती मला सतत माझ्या आजूबाजूचं जग बघणं, ते ऑब्झर्व करणं, त्याचा कॉग्निझन्स असणं, हे ती मला करत राहायची. त्यामुळे मी खूप लवकर एकटी प्रवास करू लागले आणि मला वाटतं तिलाही यामुळेच भीती वाटली नाही. कारण आपण नक्की कसे आलो आहोत ह्याकडे लक्ष दिल्याशिवाय मी जायचेच नाही कुठे, ह्या तिच्या सततच्या फीडिंगमुळे. त्यामुळे रस्ता चुकणे, कुठेतरी हरवणे, अचानक काहीतरी, हे माझ्या बाबतीत कधीच झालं नाही. कारण मी सतत डोळे उघडे ठेवून फिरणारी मुलगी झाले तिच्यामुळे. अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा स्वयंपाक, माझी आई खूप चांगला स्वयंपाक करते आणि खूप चांगला स्वयंपाक असं म्हटलं की मग लोकांना मोठे पदार्थ किंवा मेजवान्या किंवा एलॅबोरेट कुकिंग असं वाटतं. तर तेही चांगलं करतेच, पण ती रोजचा स्वयंपाक खूप चांगला करते. तर माझ्या आईच्या हातची रोजची भाजी, अगदी बेसिक आमटी, साधं वरण, हे खायला पण मला खूप आवडतं. तूप जिऱ्याची फोडणी, तूप जिऱ्याची फोडणी, तर त्यातही मन लावून ती चवीने स्वयंपाक करते. तर मला आता जेव्हा मी स्वयंपाक करते आणि माझा मुलगा ते जेवतो आणि मग तो मला सांगतो की शाळेत बाकीच्यांचा डब्बा खाऊन मला असं वाटतं हा ठीक आहे, पण तू खूप छान करते, तर मला खूप किती मोठी कॉम्प्लिमेंट, खूप बरं वाटतं. म्हणजे मी एक चिकन बिर्याणी फार अप्रतिम करत नसेन कदाचित, किंवा गुलाबजामचा घाट किंवा पुरणपोळीचा घाट घालत नसेन, पण माझ्या हातचा वरण भात भाजी पोळी त्याला रोज खायला आवडतं. हे सुद्धा आईमुळेच मला महत्व. कधी कधी सांगते की आई तुझ्यासारखी भाजी झाली आहे अगदी. हा, ते माझ्यासाठी गोल्ड स्टँडर्ड असतं. म्हणजे एक घास खाल्ला आणि असं वाटलं ना की हा, ही आईच्या हातची चव आहे, की मला वाटतं हे सफल झालंय हा पदार्थ. आता तू सांग बरं. हिच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. कारण ज्या पद्धतीचं ती काम करते, मगाशी मी जसं सांगितलं की कुठे हो म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं, किंवा माझंही कधी कधी कन्फ्युजन म्हणजे होतं थोडंसं, की प्रश्न पडतो एखाद्या गोष्टीत. आणि असं नाही आहे की आम्ही आईच्या रोलमध्ये किंवा आम्ही तिच्यापेक्षा, म्हणजे आता मी मोठी आहे या अर्थी, आईमध्ये असू दे किंवा काय, म्हणजे आमच्यासारखं सगळं बरोबरच किंवा आम्ही ते करू, जो निर्णय घेऊ ते चुकीचंही असू शकतं, पण आपला विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि दुसऱ्या अँगलचा विचार आपण नाही करत. कधी कधी एक कल्ली असं राहून होऊ शकतो आणि त्याचे परिणामही वेगळे असू शकतात कुठला निर्णय घेताना. मग त्यावेळी ती मला समजून सांगते की आई तू असाही विचार कर ना, किंवा कोणाच्या बाबतीत म्हणजे इतकं खूप कन्फ्युजन फार काही झालं आहे अशा अर्थी नाही, पण छोट्याशा गोष्टीत तर ती सांगते आई असं नाही, किंवा असं असं केलंस तर तुला जास्त ही गोष्ट सरळ होईल, सोपी होईल, किंवा बरं पडेल, किंवा तू हा का नाही विचार करत. तर असा ती दृष्टिकोनही देते मला कधी कधी. हे पण चांगलं आहे. म्हणजे मुलं काही सांगतायत आणि शिकवत आहेत आणि आपण ऐकायचं किंवा ऐकायचं हा प्रश्न नसतो, ते ऐकलंही पाहिजे, कारण ते कधी कधी भल्यासाठीच असतं. तर हा तिचा चांगला एक गुण आहे. आणि आवडतं की या क्षेत्रात इतकं बिझी, म्हणजे इतकी व्यग्र असूनही घराकडे लक्ष, मुलाकडे लक्ष आणि खाणं पिणं, त्या सगळ्या आघाड्यांवर ती छान करते, याचं कौतुक आहे. अगदी अगदी संसारी नॅशनल. काय नक्की माझं करावं हे प्रेक्षकांना फारसं कळत नाहीये. मला एक DM आलाय, विल यू बी माय बेब्स मॅम. म्हणजे काय नक्की म्हणायचं तुला, बेब्स का मॅम?
ते खूप कन्फ्युजिंग आहे. नाही, घर छान सांभाळते याचा एक खरंच खूप आनंद गोष्ट आहे. तू माझ्यामुळे करू लागलीस हे तुला माहिती नाही, असं प्रकर्षाने जाणवते की नाही. माझ्यामुळे आई बेटर फुटवेअर घालू लागली. आणि ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण मला आवर्जून सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की ज्या स्त्रिया काम करतात, धावपळ करतात, प्रचंड मेहनत करतात, त्यांनी स्वतःच्या हेल्थची म्हणजे काळजी पायासाठी चांगल्या, खूप दिसायला महत्त्व- छान असं नाही, पायासाठी चांगल्या. आम्ही काहीतरी कॉम्बिनेशन करून दिसायलाही बऱ्या चपला हुडकून काढतो. ओके. तर थोड्या वर्षांमध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन करून मी तिला आग्रह करून करून बेसिक कुठल्या तरी चपला घालून 10 गावं फिरत बसू नको. तू चांगल्या ब्रँडचे बूट विकत घे, चांगल्या ब्रँडच्या ज्याला आर्ट सपोर्ट आहे, कुशनिंग आहे, ज्या तुझ्या आणि हे खूप महत्वाचं आहे. खरंय. त्यांनी इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, आपण त्याला खूपच कमी महत्व देतो. तर मी आता आई चपला कुठल्या घालणार हे फक्त मी ठरवते. कारण तिला नाही, घेऊन मध्ये जाते पडले shopping ला. होते मी आणि मग मला पायाला दुखापत जरा झाली आणि आपण लक्ष देत नाही ना. ठीक आहे, भागताय ना साध्या चपला, इथे कुठं कोणाला दाखवायचं किंवा महागड्या घ्या वगैरे असं काही विचार मनात नाही यायचा. पण ती म्हणाली की तुझ्या पायाला, आणि तू इतकंच चालते. बरं, मी ट्रेननी जाते, रिक्षा, बस, सगळ्या वाहनांनी मी बाहेर फिरते, कॅब बीप करून फार कमी जाते. पण म्हणजे असं सगळं काम करताना सगळ्या वस्त्यांमध्ये, वेगळ्या वेगळ्या गावांना, सगळ्या ठिकाणी प्रवास करताना काही असं अगदी विमानाने जा आणि असं जा तसं जा असं दरवेळी नसतं ना. म्हणजे ते त्यामुळे असं साधेपणाने राहायचं. या ज्या संघटनेत काम करतो, सगळ्या सामान्य लोकांपासून सगळ्या स्तराच्या लोकांपर्यंत, तर बरं दिसायचं, कपडे चांगले पाहिजे आणि भागताय त्यांनी चपला बिपला. तर माझं असं लक्ष नव्हतं की चांगल्या ब्रँडच्या म्हणजे चपला वापरण्याने किंवा आणखीन यांनी हां पायाला दुखायचं, मला त्रास व्हायचा. पण हे कळायचं नाही की असं करायला पाहिजे. मग खरंच हिने सांगितल्यावर मी लक्ष देते आणि मला आता आणखीन सोपं झालंय काम करायला किंवा नाही त्रास होत. त्यासाठी खरंच चांगली मोठी गोष्ट आहे. म्हणजे ही अशी लक्षात नाही आली, तिने आणून दिली. आता तू म्हणालीस की बरं दिसावं, बरं नाही, तू खूप सुंदर दिसतेस आणि मला असं वाटतं की त्याच्याचमुळे आपला नॅशनल क्रश सुद्धा खूप सुंदर दिसतो. साधं राहायला आवडे. नाही, मला साधं राहायला आवडतं. ती पण तुम्ही एरवी काय साधी करता असं नाही. आणि दिसायला? नाही, दिसण्यासाठी काही नाही करत मी. तर कुठलंच मेकअपही करत नाही. मला सूट होत नाही किंवा मला आवडत नाही. आणि ती पण अशी एरवी घरी असते किंवा बाहेरही जाताना खूप मेकअप. आणि असं मी पाहिलं आहे की अगं जरा नीट केस पिंचर बराबर असे बांधायचे नसते आणि चालायला लागायचं. तर तिचंही असं काही खूप मेकअप बिकअप असं नाही आहे. तुझं काही रुटीन वगैरे आहे का? काही नाही, पार्लरलाही आम्ही फार नाही जात. आणि मी तर नाहीच जवळपास जात नाही. काय असं काही फार आता आई पण अशीच आहे ना, म्हणजे सुरुवातीपासूनच कधी तुला एक छान नेलपेंट आणून देते वगैरे असं काहीतरी फार कधी केलं नाही. त्यामुळे कदाचित मला त्याचं फॅसिनेशन नव्हतं. आणि मेकअप म्हणजे काम हे समीकरण कुठेतरी डोक्यात माझ्या झालंय. आमच्या तुलाही असं वाटत असेल. एक ते मेकअपचं सगळं सामान बघितलं की कामाचा दिवस आठवतो. मग ज्या दिवशी काम नसतं त्या दिवशी अजिबातच त्यातलं काहीही करावंसं वाटत नाही. फार तर फार काय सनस्क्रीन लावणं इतपतच करते. बेसिक एक मॉइश्चराईज करणं, पाणी पिणं, स्किन हायड्रेटेड असली पाहिजे इतपत काळजी घेणं. आणि बाकी त्या पलीकडे फार काही मी पण करत नाही. थोडंसं जेनेटिक आहे. आय वुड लाईक टू थँक माय मम्मी अँड पापा. बरं, तुम्ही अशाच सुंदर दिसत राहा अशी माझी इच्छा आहे. आणि आमचा एक थोडासा हातभार जर का त्याला लागला तर मला खूप आवडेल. केवढं आहे काय काय पोटली. सो आपली एक दिलके करीब मैत्रीण आहे, साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. निसर्ग हर्ब्स हा तिचा ब्रँड आहे. अरे वा. हे जे सगळ्यांना आता आपल्या प्रेक्षकांना माहितीच आहे. 100% हर्बल प्रोडक्ट्स असतात तिचे. आणि फेस स्क्रब, बॉडी स्क्रब, उठणी आहे ती तुझ्यासाठी पाठवली आहे. छान बघ. व्हेरी नाईस. बॉडी ऑइल आहे. आणि टूथपेस्ट आणि साबण. अरे वा, बरंच काय ती मस्त आहे टूथपेस्ट. छान, सुपर. नीम त्रिफळा. वा. थँक्यू. निसर्ग हर्ब्स. निसर्ग हर्ब्स, आरती सोमण. आणि डॉक्टर संदीपा पाटील
ही स्वतः एक सायंटिस्ट आहे आणि तिने शिया बटर आणि बनाना एक्स्ट्रॅक्ट ह्याचं एक युनिक कॉम्बिनेशन करून शॅम्पू आणि कंडिशनर्स बनवलेत. ओ वाव, तुझ्यासाठी पाठवले तिने. थँक्यू. छान. वा. नाईस. काय नाव म्हणालीस त्यांचं? डॉक्टर संदीपा पाटील, डॉक्टर संदीपा. थँक्यू सो मच. वेदवी नॅचरल्स. वेदवी नॅचरल्स. ग्रेट. आय डेफिनेटली ट्राय दिस. तुम्ही दोघी जणी रोज भेटत नसाल पण फोनवर बोलणं होतच असेल डेफिनेटली. रोज नाही होत हं. म्हणजे माझे फोन येतात, ही कामात असली की उचलू शकत नाही हे मलाही कळू शकतं की आत्ता तिचं काम आहे, किंवा त्यावेळी मला माहीत नसतं की आज तिचं शूटिंग आहे, प्रयोग एखाद्या वेळी लक्षात नसतं, तर त्यावेळी ती उचलत नाही. पण कधी कधी असाही ती उचलत नाही, अरे मग किंवा लगेच उत्तर देत नाही की अगं तुझा आला फोन पण मी कामात होते, मीटिंगमध्ये होते किंवा जसं कसं, कारण त्या क्षणी मला कुठे कळणार. पण मग खूपदा बोलणं फोन असं होत नाही रोजच्या रोज. एक काही जणांचं मी पाहिलं आहे घरात, कितीतरी आया आणि लेकी लग्न झाल्यावरही असं अगदी ती वेळ आहे माझ्या लेकीचा फोन यायची आणि बरोबर रोजचं रोज. मिस करतेस तू? हा, म्हणजे मला असं वाटतं की दिवसभरात तिचा फक्त एक हॅलो ऐकलं ना की मला कळतं किती बरी आहे किंवा नाही. तिच्या पण हे हॅलो असं वाटतं, हो ना. खरंच वाटतं. मी टियाला पण सांगते की यू जस्ट टेल मी युअर ओके, म्हणजे एक फक्त मेसेज मॉम आम ओके खूप होतं नाही. आमच्यासाठी. आणि ती म्हणते की असं आई मी आता खूप बिझी आहे काय, अगं ठीक आहे ठीक आहे, म्हणजे आवाज ऐकला तरी बास आहे बरं मला. वाटतं, खरंच आहे, खरंच. आईशी असं 2-3 दिवस बोलत, म्हणजे गॅप म्हणजे 2-3 दिवस फार यापेक्षा मोठा आता पण ते gap आम्हाला होत खूप नाही. होता. बरोबर आहे, मला सगळं मान्य आहे, मी काहीच म्हणत नाहीये. पण ते 2 किंवा 3 दिवस मध्ये गेले की त्याच्या पुढचा आईचा फोन जेव्हा मला येतो तेव्हा मात्र मी सगळ्यांना, आजूबाजूच्या लोकांना, आता जरा मला 15-20 मिनिटं द्या, कारण आता सगळं ते बॅकअप झाले, ते सगळं आता येईल, असं एक फ्लडगेट उघडेल. तर तिच्या पहिल्या हाक मारण्यातच मला कळलेलं असतं की आता पुढची 20 मिनिटं मी हे सगळं शांतपणे ऐकून घेणार आहे. ती गिरिजा असं एक फोन केला की मला माहित असतं आता 2-3 दिवस, किंवा तिने फोन नाही केला 2-3 दिवस, वाट असं मी नाही फोन केलाय किंवा मी बिझी आहे, कुठेतरी नेटवर्क नाहीये काही, की मग मी एक तिला तिसऱ्या दिवशी मला असं चुकल्यासारखं वाटायला लागतं की आईचा फोन नाही आला, रुसली आहे का माझ्यावर. मग मी तिला एक, तिचं घरातलं नाव बाबी आहे, बाबी कोणी म्हणत नाही मला आता, म्हणजे बाहेरचं. आणि काय गुंडू, गट्टू तर मी म्हणते तिला, म्हणत नाही असंच प्रेमाने. तर मी तिला एक आपलं एक काय मग बाबी काय चाललंय फोन करतेस तिसऱ्या दिवशी तरी. 3-4 दिवस मॅक्स, आय थिंक 3-4 दिवसांपेक्षा जास्त आपण आजपर्यंत कधीच, अनलेस अशी तू कुठेतरी गेलीस आणि किंवा मी कुठेतरी. हा, म्हणजे मी सांगून जाते की मी कॅम्प, माझा वर्ग शिबिर आहे आणि मी आता 8 दिवस नाही आहे बरं, फोनही नाही उचलू शकणार किंवा काही नेटवर्क नाही आहे, तसं मग माहिती असतं. किंवा हीच आहे शूटिंगचं काही विशिष्ट कालावधी, तरी 4 दिवसांच्या पुढे तर आजपर्यंत मध्ये वेळ मिळाला की तरी होतो अगदी कॉल किंवा मेसेज फोन. तर पण कधी अशी आठवण येते खूप? हिला येते, विचारीला कधी येते ती, तुला कधी येते ते माझा आवाज कधी ऐकायचा असतो नुसतं. मला ना मला पिरियड्स मध्ये खूप पोटात दुखतं आणि मला तसं पोटात दुखायला लागलं ना की मला जगात दुसरं कोणी नको असतं, मला फक्त आई हवी असते. तर तेव्हा मी तिला दरवेळेला फोन करते आणि मग माझा हॅलो ऐकूनच तिला असं होतंय, ओके ओके, तिला हॅलो ऐकूनच कळतं काय झालेलं आहे. त्याच्यामुळे तेव्हा मी हमखास, म्हणजे ती जवळ नसली तरी मला तिचा आवाज ऐकून बरं वाटतं. आई मला त्रास होतो, जरा ठणकलं की बरं वाटतं आई जवळ. म्हणजे तिला फोनवरून त्या आवाजाने असं गोंजारल्यासारखं बरं वाटतंय, ठीक आहे अगं, हो काळजी घे, म्हणजे असं होईल छान, तुला असं कधी ते अशी छान तीव्र वाटतं. आठवण कधी येते माझी? तीव्र आठवण म्हणजे खरं तर ना, पदार्थ काही केले ना की मला फार तिची आठवण येते. अगदी साध्या वालाच्या शेंगांची भाजी असो किंवा काही असो, म्हणजे त्यावेळी नक्कीच येते आठवण. आणि मग असं एकटी बसले, बरेच दिवसात बोलणं नाही, किंवा काहीतरी असं सांगायचंय, कळतंय आता आज शूटिंग बिझी, खरं ती उचलू नाही शकणार, पण प्रकर्षाने तेव्हा वाटतं की अरे हिला आत्ता सांगायला पाहिजे, बोलायला पाहिजे, 2 मिनिटं का होईना, असं वाटतं. पण स्वतःला समजवायला लागतं की नाही ती करेल किंवा नंतर बोलू. किंवा मी घरी आले आणि मी कुठला तरी फोन संपत असेल किंवा मेसेज करत असेल तर माझी आई अशी मधून मधून मला असं बघून लुक्स देऊन जाते की आता हा माझा वेळ आहे ना, आता हा फोनवर नाही घालवायचा आहे. तर मी असं मग सांगते लोकांना फोनवर की आता मला डॅगर्स यायला लागल्या, डोळ्यातनं सूर्या बाहेर पडतायत, आता मला फोन ठेवावा लागेल.
पण मला आईच्या हातची वालपापडीची भाजी खूप आवडते. मला भाज्याच खूप आवडतात तिच्या हातच्या. तर मी अशी खूप दिवस नसले मुंबईत किंवा मी खूप दिवसांनी परत येणार असले आणि मला आईच्या हातचं खायचंय असं म्हणून मी काय खायचंय म्हणून मी मेन्यू पाठवते. मग हे करशील का, ते करशील का. तर त्यात काय फरमाईशी असतात, मटकीची उसळ कर, वालपापडीची भाजी कर, किंवा तिचं एक बटाट्याचं भरीत आहे. लेकरवाळी भाजी म्हणजे वांग, मेथी, शेंगा, मटर सगळं असं एकत्र भाजी असते, त्याला असं लेकरवाळी. साधे तर सुरुतला प्रश्न पडायचा की हे काय मागतेस तू, असं काहीतरी छान मोठं काहीतरी. हे खायचं, वालपापडीची भाजी कोण मागतं फरमाईश म्हणून, मी मागते. म्हणजे वाढदिवसालाही ती ते खाऊ शकते. म्हणजे लोकांना वाटतं की पिझे की असं काहीतरी खावं म्हणजे मग हा सेलिब्रेशन वाढदिवस साजरा केला. तिला अगदी आमटी भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर म्हणजे काय साधा स्वयंपाक ते तिला खूप आवडतं. म्हणजे तेच पाहिजे. कबीर पण सेम आहे. कबीरला मी मागच्याच वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी विचारलं काय मी तुझ्या वाढदिवसाला काय करू, तर तो खूप उत्साहात भेंडीची भाजी असं म्हणाला होता. तर मला असं वाटतं काय अपेक्षा आहे त्या भेंडीची भाजी खाणार असतो वाढदिवसाला, पण त्याला भेंडीची भाजी खायची असते. किंवा कांद्याची आमटी, भेंडीची भाजी आणि काकडीची कोशिंबीर असं केलं की तो असा अमृत मेन्यू असतो. ते झालं की संपला विषय. आणि आजी पण सुगरण आहे. आजची तर काय विचारू नका. मला काहीतरी खावंसं वाटतं म्हणायच्या आत तिने करायला घेतलेलं असतं ऑलरेडी. आणि ती ना जनरलीच सेटवरती गीताताई इतके लाड करते सगळ्यांचे, आणि कबीरचे तर खूपच करत असेल ना. शक्य येतोय नुसतं म्हटल्यावर तिचं मेन्यू म्हणजे तयार इथे काय काय सुरुवात. तिचं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं. मग आज आपण हे करणार आहोत, मग उद्या ते, मग उद्या दुपारी ते, आणि मग रात्री ते असं. आणि त्यात माझ्याही गोष्टी असतात. म्हणजे मी गेले की हमखास माझ्या आवडीचे पदार्थ करते, किंवा मला आधीपासून विचारून ठेवते तो कुठले कुठले दिवस आहेस घरी, मग त्या दिवशी प्लॅन करून. तिला खूप जेन्युइन आनंद मिळतो जेवायला खायला. मला पण तिने खूप लाड केलेत. माझे पण लाड करते ती. माझी विहीण आहे, मैत्रीण आहे, पण खूप खूप खायला घालते ती. आमची पण खूप लाडकी आहे. तिने जास्त लाड केलेत ऍक्च्युली. माझ्या आईने मला जरा स्ट्रिक्ट वाढवलंय. मग सकाळी उठू देत नाही ती मला, झोप म्हणते. गीताताई ही मला सकाळी 7 वाजता उठवून ठेवायची सुट्टीच्या दिवशी सुद्धा, तेवढं काय झोपायचंय म्हणून. ती आपले पडदे बिडदे बंद करून पांघरून नीट करून झोप 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 म्हणून मला अजून 9-10 वाजेपर्यंत. त्यामुळे तिला सांगायचे बघ माझी सासू मला घेऊन झोपू देते. किंवा हिच्या अपेक्षा नेहमी अशा, मी जे काही करते त्याच्यापेक्षा एक पायरी वर असतात. की हे ठीक आहे, ते नाही केलंयस, ते सगळं ठीक आहे, ते नाही केलंयस असं. माझी सासू बेसिक मध्ये मी 2 फुलके करून वाढले, एक चहाचा कप दिला, तर माझ्या सासूने लगेच हिला फोन केला, सुगरण मुलगी. तर माझी आई म्हणाली सुगरण एवढ्याच अपेक्षा आहेत तुझ्या माझ्या मुलीकडनं. माझी सासू थोडक्यात अत्यंत आनंदात होती. खुश असते अगदी. तुझं नातं कसं गीताताई बरोबर? खूप छान, मैत्रिणीच आहोत आम्ही. अगदी काय मस्करी मजा. म्हणजे मी येणार म्हटल्या ती पण प्लॅन करते, जरा वेळ काढून ये गो, दोघी चव फिरायला, कुठे जायचं, तुला काय करायचं, काय खायला घालायचं. ती मला गाडीत घालून इथला डोसा, इथलं हे छान आहे, या रेस्टॉरंटला जाऊ, किंवा काय जे करायचंय घरातही काही करायचं असलं तरी. आणि खूप मस्त अगदी फुल टू आमचं पूर्ण वेळ देऊन आणि मजा आम्ही दोघी जणी अगदी फारच हे करतो. ह्या फक्त एकाच वेळेला भांडल्या आहेत. मला असं आठवतंय, कबीरचा जन्म झाला होता, हॉस्पिटलमध्ये होता तो, आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये होतो. आणि मी असं फेंटली ऐकल्याचं मला आठवतंय, कारण मी अशी थोडीशी गुंगीत होते. आणि मला असं भांडण कानावर पडलं, ज्यात गीता आणि माझी आई एकमेकींशी ह्यावर भांडत होत्या की हे बघ, आता मागच्या वेळेला तू शी काढली होतीस त्याची, या वेळेला मी काढणारे लांब हो, यावरून त्या दोघी भांडत होत्या. गीता म्हणतेस? नाही, गपीर गीता म्हणतो. कबीर तिला म्हणजे किती गोड भांडण आहे की नाही हो ना, गोडच आहे ना. पण ह्यावरून त्यांचं एक भांडण झालं होतं की आता डायपर मी बदलणार आहे, प्लीज बाजूला हो म्हणून. तर मला आनंदच झाला होता, प्लीज आपसात भांडा सोडवा आणि तुम्हीच करा, मी पडते. क्यूट आहे. मलाही म्हणजे आता गिरिजालाही धाकटा भाऊ आहे, तिच्याच बरोबरचा आहे तसा पण. आणि लेक, दोघांची लग्न झाली आहेत. आणि त्यांच्या पण सासवा, तर त्या दोघी विहिणी माझ्या, म्हणजे तिघी विहिणी मला खरंच नशिबानी खूप छान मैत्रिणीसारख्या आहेत अगदी. आणि सुनेची आई आणि इकडे धाकटी लेक, तर तिची पण सासू. म्हणजे आम्ही एकत्र पिक्चरला, नाटकाला एकत्र जातो. हे मला खरंच आवर्जून सांगावंच वाटेल. आई
तर ज्यांच्याशी दुसरं लग्न झालं त्यांना 2 मुलं आहेत. तर माझा भाऊ आणि बहीण. त्यांचं काय? मेहुल माझ्या भावाचं नाव आणि चैताली माझ्या बहिणीचं नाव. दोघांची लग्न झाली आहेत. मेहुलच्या बायकोचं नाव अपूर्वा आहे, ती ॲडव्होकेट आहे. चैतालीचा नवरा अजिंक्य, तो एका मोठ्या कॉर्पोरेट फर्ममध्ये आता पार्टनर लेवलला आहे आय थिंक. आणि कमाल सगळे खूप छान काम करतात आपापल्या क्षेत्रामध्ये. अच्छा सॉरी, संजय फाटक ते आता गेले फेब्रुवारीत 2 वर्ष होतील त्यांना जाऊन. तर हां, त्या 2 भावंड हिला आणि छान सेटल सगळे आहेत आपापले. सॉरी मला माहित नव्हतं. हां नाही ग, ठीक आहे, असं काही नाही. मी लास्ट टाइम फेब्रुवारीत 2 वर्ष होतील, आता या येत्या फेब्रुवारीत. तुम्ही नाटकाला आला होता. हां, मला मी तेच नाटकाला आठवतंय. असे नाटकाला दोघंही आले होते. जण आले होते आणि हसरे आणि खूप गप्पा मारल्या होत्या. आणि त्यांना खूप हौस होती हौस फिरायची, होती. नाटकांना, चित्रपटांना जायची. हिचंही खूप कौतुक, हिला पण छान साडी काहीतरी आड. माझ्या हे सगळ्या फिल्म्सना, नाटकांना होते. खूप आवर्जून हौशी, यायचं. खूप आवड होती आणि कौतुक असायचं अगदी. तर ती विहिणींबद्दल बोलत होती. तर चैतालीची सासू स्नेहल मावशी आणि अपूर्वाची आई तनू मावशी, या तनुजा दोघी, तनुजा मावशी, या दोघी जणी आवर्जून माझ्या सगळ्या कामाचं कौतुक करतात. स्नेहल मावशी मला न सांगता माझ्या प्रत्येक नाटकाचं तिकीट काढून ती येते आणि इट इज जस्ट व्हेरी स्वीट. बाकी असं कौतुक असणं, फोनवर बोलणं हे आहेच, पण ती खूप एफर्ट घेऊन दरवेळेला काम बघायला येते, त्याच्याबद्दल मला कळवते. तर मला हे खूप महत्त्वाचं आणि खूप प्रेशियस वाटतं की ती हे करते. सो तशा तिच्या तिन्ही विहिणी मस्तच आहेत. नाही, आणि कौतुक आहे सगळ्यांना आणि आमचं खूप छान बॉन्ड आहे सगळ्यांशी. आणि तनू मावशी कमाल कुक आहे. कमाल. त्यांचं रेस्टॉरंट होतं, मध्ये बंद केलं, पण फार उत्तम स्वयंपाक. म्हणजे गीता पण खूप चविष्ट. तिचं तर आता ती गोगो, तिने ते हे सुरूच केलंय ब्रँड, कॅफे गोगो. मी ही आठवण सगळ्यांना नेहमी सांगते. गीताताईचं काहीही पाण्याला फोडणी दिली तरी ती हो, छान करते. खूप आणि तिला विचारलं ना की गीताताई मला रेसिपी सांग, कसं केलंयस हे, सगळं भरपूर घातलंय. सगळं भरपूर घालायचं, सगळं भरपूर. आणि सगळ्याच माझ्या आई पण विण, स्नेहल, ती पण अगदी आवर्जून बोलवून, अगं घरी राहायला ये, इथे आपण मजा करू. आणि सुनेची पण आई खूप लाड, कौतुक सगळ्यांना, अगदी खाणं पिणं घालण्यात, आणि म्हणजे सगळ्यांचंच खूप कौतुक करतात आणि अगदी मस्त. आता घरी मुलगा, सून आणि नात असे आम्ही एकत्र आहोत. मुंबई की पुणे? मी मुंबईतच अंधेरीला राहते आणि आम्ही सगळे एकत्र आहोत आणि खूप छान आहे नात माझी, गोड. असं कबीरचे लाड करून झाल्यावर आता छोटी अनिका, तिने पण लाड. छान वेळ जातो, खूप मस्त आणि खूप गोड आहे ती. आत्याची वाट बघत असते, आत्या कशी हसते असं सांगते ती सारखी. आता ती जरा थोडी बोलायला आहे आणि बोलायला लागली. ऑलमोस्ट 1.5-2 वर्षाची झाली आहे. झालीच आता, फेबमध्ये 2 होईल ती. पण ती अगदी लहान असताना मी खूप जोरात हसते, तर मी खूप जोरात हसले की ती दचकून रडायची. तर आम्हाला खूप असं क्यूट वाटायचं की ते या घरामध्ये असे सगळे जरा बेताने हसणार येत नव्हते, कारण तिला या आवाजाची सवय नव्हती. आता ती नक्कल करायला लागली. आता तिला आत्या कशी हसते म्हटलं ती करून दाखवते. असं सगळं कुटुंब, असं सगळं आमचं कुटुंब. आपण आत्ता बोलता बोलता कुठे फिरून आलो. पण प्रश्न अजूनही माझा म्हणजे त्या संदर्भातला राहिलेला आहे. एकमेकींवर कुठल्या बाबतीत तुम्ही अवलंबून असता? नाही खरं तर म्हणजे तिला तिचं इतकं सक्षम केलं आहे की मला एक उदाहरण आठवतं की तिने मला जेव्हा सांगितलं, कबीरला तिने एका शूटिंगला उत्तराखंडला नेलं होतं आणि कबीरला लागलं, कपाळाला खोक पडली, खूप रक्त आलं आणि स्टिचेस म्हणजे टाके घालावे लागले, दवाखान्यात न्यावे लागले. तर शूटिंग सुरू होतं, एकटीनेच तिने ते सगळं हँडल केलं. म्हणजे शूटिंगच्या युनिटची लोकं होती, नाही असं नाही, पण मग ती सक्षम म्हणजे असा निर्णय घेऊन पटकन सगळं धडाडीने करू शकली. तर मला वाटलं हां आता ती तयार झाली आहे सगळी. तसं अवलंबून नाही आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक आठवण येणं किंवा त्यावेळी ती हवीशी वाटणं किंवा तिला माझी उणीव भासणं, कुठेतरी एखाद्या वेळी काही शेअर करायचं असेल तर तसं असतं. पण तिची ती सक्षम झाली आहे तर छान हँडल करते. म्हणजे आत्ताच एक मला अजून सांगायला आवडेल की जसं नॅशनल क्रशवर खूप कमेंट झाल्या आणि वाईट चांगल्या सगळ्याच गोष्टींचं मीडियानी फार केल्यावर तिने त्याचे 3 व्हिडिओज ग्रुप शेअर केले होते मीडियात.
तर ते खूप संयमित शब्दात आणि फार छान, त्याच्याही कौतुकाचे मला माझ्या मैत्रिणींचे फोन आले की कुठेही न चिडता रागवता की अरे असं कसं करता तुम्ही किंवा काय होऊ शकतो रिॲक्ट, कारण चुकीचंच होतं सगळं AIच्या माध्यमातून केलेलं. पण ज्या शब्दात त्यांनी मीडियात ते तिन्ही व्हिडिओ हे केले होते टाकले, तरी खूप छान वाटलं ते की मोठी झाली आता फायनली. हे कधी बोलत नाही ती मोठी झाली जमतंय मला. ते असं म्हणतात ना लोक, तुम्ही ग्राउंडेड कसं राहता किंवा या क्षेत्रातलं ग्लॅमर, मग तुम्ही डाऊन टू अर्थ कसं स्वतःला ठेवता. तर मला काही फारसे त्याच्यासाठी कष्ट करावे लागत नाही. ह्या आहेत. माझं कुठलंही काम बघितल्यानंतर आई मला चांगलं आणि वावा करायच्या आधी जमलं ग तुला असं म्हणते आता सुद्धा. तर आता मी 40 व्हायला आले तर अजूनही जर मला जमतच असेल तर मग करिअर चॉईस चुकलाय असं. पण ती कधीच असं माझं लोकांसमोर खूप कौतुक करते, पण मला अजिबात चण्याच्या झाडावर चढवत नाही आई कधीच कशाच बाबतीत. किंवा कुठल्या तरी एका सेटवर येऊन ती आमच्या एका प्रोड्युसरला म्हणाली होती तुम्ही तिला संधी दिलीत खूप छान झालं. तर माझं असं होतं की अगं नाही आई, त्यांनी नाही मला संधी दिली आहे, मी हो म्हणाले त्यांच्या प्रोजेक्टला. तर माझी आई अशीच आहे की बापरे तुला एवढी मोठी संधी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, अजूनही ती मला हेच बोलते. त्यामुळे मला काही ग्राउंडिंगची वेगळी गरज भासत नाही. मी शाळेतही सांगायचे टीचर्सना की हिला ना वेगळी ट्रीटमेंट देऊ नका, की बॅकग्राऊंड असं म्हणजे आर्टिस्ट. आणि स्वतः तिने त्यावेळी लवकर म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काम करायला लागली होती जाहिरातीत किंवा असं, तर तिला वेगळी ट्रीटमेंट देऊ नका. कारण तिच्या मैत्रिणी अरे वो TV पे आती है दिखती है, तो काहीतरी जरा वेगळं वाटायचं त्यांना, छान वाटायचं म्हणजे. पण म्हटलं हिला स्पेशल काही हे नका करू, म्हणजे चुकलं तर शिक्षा करा, बोला, असं सांगायची मी टीचर्सना. थँक्स आई. हा म्हणजे सगळ्यांसारखंच वागवलं पाहिजे. स्पेशल म्हटलं की मग लगेच कुठेतरी शिंग फुटतील किंवा जमिनीपासून वर 4 इंच असं नको आहे मला. मला सोयच नाहीये काही. आता तरी थोडे लाड होतात माझे, कारण संसार माझं एक मूल, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे. म्हणून माझी आई अचानक गेल्या काही वर्षांमध्येच असं बस ग मी आणते ग पाणी. तर मला मध्ये मध्ये असं वाटायचं की तू कोण आहेस अगं, तू माझ्या आईचं काय केलंयस की तू नाहीच आहेस. आधी तर लहान असताना मी कधी पाणी बिणी मागायची सोयच नव्हती. मी कधी चुकून माकून मागितलं तर उठून घे स्वतः घे बरं, आणि तिकडे किचन मध्ये गेल्यानंतर पाण्याचा आवाज आला विसळून पण ठेवतो ग्लास असं म्हणून ते सुरूच असायचं. मला नाही कधी फारसं स्वस्त बसू दिलं आईने, किंवा तू आता एक अभिनेत्री आहेस भाग म्हणून तुझं कौतुक करावं. पण एक गोष्ट मला हे मी तुला कधी बोलले नाहीये या निमित्ताने, घे ऐक. काय मी जेव्हा खूप काम करू लागले, लग्न झालं नव्हतं आणि मग लग्न झाल्यानंतर सुद्धा पुढची काही वर्ष, तेव्हा मी एकटी राहायचे. म्हणजे लग्नानंतर तर मी आणि सुरू राहायचो, तो पण कामानिमित्त बाहेर असायचा, मी पण असायचे. किंवा कबीरच्या जन्मानंतर सुद्धा जेव्हा कामानिमित्त मी मुंबईला राहायला यायचे तेव्हा मी एकटी असायचे. तर 12-12 तास आपल्या शिफ्ट्स असतात, त्याच्या पुढे मागे प्रवासाचा वेळ 14 तास, कधी कधी 16 तासांचा दिवस होतो. हे सगळं करून घरी आल्यावर ना मला असं कोणीच नसणं आवडायचं नाही. आणि माझ्या घरातले सगळेच या प्रकारचंच काम करत असल्यामुळे सगळेच तसेच बिझी असायचो, कोणाच्या काही वेळा ठरलेला नाही. त्यामुळे मला कधीतरी असं खूप वाटायचं की आत्ता जर आई माझ्या बरोबर असती तर एकदा तरी मला गरम जेवण मिळालं असतं, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं असतं. तर मला तेव्हा अशी तिची खूप आठवण यायची. आणि तेव्हा तिचं लग्न दुसरं झालं होतं माझ्या लग्नाच्या थोडंसंच आधी. आणि तिने जेव्हा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा माझ्याशी जेव्हा ती बोलली होती तेव्हा मला खूप आनंद झाला होता की एकतर ह्याला ना हिंमत लागते पुन्हा एकदा आपलं आयुष्य उभं. बऱ्याचशा बायकांच्या मनात असं असतं की आता कोण ह्यात पडणार आहे. तर मला माझ्या आईचं खूप कौतुक वाटायचं की तिने पुन्हा एकदा आपलं आयुष्य उभं केलं, स्वतःचं सुख तिने घडवलं आपल्या हाताने. मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा. कशाला उगाच आता मी पडून राहते का कोपऱ्यामध्ये असा विचार तिने केला नाही. तिने तिचं घर, तिची मुलं, नवरा ह्यांच्याबरोबर एक नवीन नातं, आणि त्या वयात ते करणं, त्या वयामध्ये ऍडजस्टमेंट करणं ॲब्सोल्युटली डिफिकल्ट असतं. पण तिने ते केलं, त्याच्याबद्दलचे सगळे निर्णय आणि आम्ही एकत्रच घेतले. तर मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटायचं. पण ते जेव्हा होत असतं ना तेव्हा आपल्याला ते खूप भारी आणि कौतुकास्पद वाटत असतं. किंवा तिच्या लग्नात मी साक्षीदार म्हणून सही केली आहे. तर ॲक्च्युली असं होतं की मी आय गेव माय मदर अवे. तर मला खूप आनंद व्हायचा. पण मग कधीतरी मनात ही गोष्टही यायची की का
माझी आई माझ्याजवळ का नाहीये, तिचं एक वेगळं कुटुंब आहे आता, ती माझ्याजवळ का नाहीये, मी का हे हा सहवास माझ्या वाट्याला का येत नाही, असं मला कधीतरी कुठल्या तरी दिवशी खूप दमून थकून आल्यावरती असं वाटायचं की आज जर ती माझ्याजवळ राहत असती. पण मग तेव्हा हाच विचार यायचा की तिचं एक स्वतःचं आयुष्य आहे आणि आपण आपल्या आईवडिलांना कधीच इंडिव्हिज्युअल्स म्हणून बघत नाही. त्या आधी एक व्यक्ती आहेत, लवर्स आहेत, नवरा बायको आहेत आणि मग आपले आई वडील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्ती आहेत. स्वतःचं त्यांचं एक म्हणणं आहे, त्यांचं बरं वाईट स्वतःचं काय हे सतत आपल्यावर अवलंबून नसू शकतं किंवा ही अपेक्षा ठेवणं मुलांना कधीतरी सोडावं लागतं. आणि माझ्या आयुष्यात असे प्रसंग घडत गेले की ते मला आपोआपच मला ते कळलं आणि याबद्दल मी ग्रेटफुलच आहे की मला जे काही घडलं त्यामुळे मी माझ्या आईला एक व्यक्ती म्हणून पाहायला लागले, फक्त माझी आई म्हणून नाही. तिचं काय जे काही कर्तव्य आहे ते फक्त माझ्याप्रती आहे आणि तिने माझी आईच बनून राहावं असा माझा कधी हट्ट नव्हता. पण हे निभावणं कठीण असतं, इज व्हॉट आय वॉज ट्राईंग टू से, की हे जेव्हा होत असतं तेव्हा त्याचा त्रास होतो आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला हे समजून सांगावं लागतं की तुम्ही हा निर्णय घेतलाय, तुम्ही पाठिंबा दिलाय याला, तुम्हाला आनंद आहे या गोष्टीचा की तुमच्या आईने तिचं आयुष्य निवडलंय, तर मग आता ह्याबद्दल रडारड करून चालणार नाही किंवा आता हा फोन करून आईला की तू का इथं नाहीयेस हे योग्य नाही. तिलाही त्याचा गिल्ट येईल, तिलाही त्याचं वाईट वाटेल, कारण कुठल्याही आईसाठी अशा सिच्युएशनमध्ये मुलीबरोबर नसणं हा खूप मोठा गिल्टचा मुद्दा ठरू शकतो. तर मी कटाक्षाने तिला फोन करून असं नाही कधी सांगायचे, तिची आठवण येते किंवा बोलावं असं वाटतं हे म्हटलं असेल, पण आज तू इथे का नाही आहेस असं मी तिला कधी बोलले नाही. पण ह्याचा अर्थ मला ते कधी वाटलं नाही असं नाही आहे. नाही, तिच्या या समजूतदारपणाच्या म्हणजे या वागण्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकले आणि मलाही लक्षात यायचं की तिला याचा त्रास थोडासा होईल, कुठे आई हवी असते नसते, पण मी तिला म्हटलं की माझ्यापासून तुला कोणी तोडणार म्हणजे लांब नाही करू शकत, तुला माझ्यापासून तोडणार नाही कोणी, तू कधीही या घरात तुझं स्वागत आहे, येऊ शकते हक्कानी. आणि तेवढीच घरातली सगळी मंडळी या मुलांची पण हिच्याशी छान मैत्री दोस्ती आहे किंवा चांगलं रिलेशन आहे. हो, ते मात्र आहे. मला त्या घरात कधीच कारण माझी बहीण तरी बरीच लहान होती, त्यांचं लग्न झालं तेव्हा ती 15 वर्षाची होती, पण मी बरीच म्हणजे मी 20 वर्षाची होते त्यांचं लग्न झालं तेव्हा. माझा भाऊ सुद्धा, आम्ही अगदीच पुढे मागे आहोत, काही महिने 2 महिन्यांनी लहान आहे तो माझ्यापेक्षा. तर 20व्या वर्षापर्यंत असं नव्याने एका घरात भाऊ बहीण स्वीकारणं हे जरा वेगळं होतं. त्यामुळे थोडंसं असं सुरुवातीला मला वाटलं होतं की नक्की किती कम्फर्टेबल होईल, पण असं कधीच मला आजपर्यंत आत्ताही वाटत नाही. मेहुल म्हणा, चैताली म्हणा आणि संजय आईचे जे हसबंड होते, डॅडी, मी त्यांना डॅडी म्हणायचे, त्यांनी नेहमीच खूप प्रेमानेच मला आपलंसं करून घेतलंय. आमच्यात एक भाऊ बहीण किंवा असं सिबलिंगचं नातं निर्माण व्हावं म्हणून ह्यांनी कधी दबाव आणला नाही. अनेक वर्ष हळूहळू एकमेकांची ओळख होत कारण अचानक आजपासून तुम्ही सगळे भाऊ बहीण असं कसं होणार. तर मी माझी बहीण, ते सगळं ऑर्गॅनिकली होणंच महत्वाचं असतं, त्यामुळे आम्हाला एक वेळ लागला एकमेकांबरोबर ऍडजस्ट व्हायला. सुरुवातीला आम्ही अच्छा आता ही सिच्युएशन आहे मग आता आपण बघूया असं म्हणून भेटायचो, पण आमच्यावर हे कधी लादल्या नाही गेलं की आता तुम्ही एकमेकांचा विचार केला पाहिजे किंवा एकत्र सगळं केलं पाहिजे, असं काहीच नव्हतं. तर माझी आणि माझ्या बहिणीची इक्वेशन्स हळूहळू बदलत गेली किंवा आता आम्ही खूप क्लोज आहोत किंवा मेहुल आणि मी म्हणा, आमच्यात तसं वयाचं पण खूप कमी अंतर आहे, आम्ही वेगवेगळ्या गोष्टी तोपर्यंत आयुष्यात करू लागलो होतो, त्यामुळे ते जरा नातं हळूहळू तयार झालेच. पण मला त्या घरात असं कधीच वाटलं नाही की हे माझं घर नाही किंवा हे माझं माहेर नाही, असं नाही वाटलं. नेहमीच वेलकम वाटलं आणि वॉर्मथनीच मला तिथे नेहमी वागवण्यात आलं आणि माझ्याकडून सुद्धा. सो ते ओव्हर द इयर्स नाव दिस इज अ फॅमिली. पण त्याच्यासाठी थोडीशी मनाची अशी तयारी करावी लागते की आता आपण ह्या सिच्युएशनमध्ये आहोत, आता ह्याला कसं बघायचं आहे. म्हणजे असं काही खूप ड्रामॅटिक नसतं की आता अरे बापरे हे सगळं सावत्र आहे. आता तर मी आणि माझी बहीण वात्रटपणाही करायला लागलो याबद्दल. आम्ही कुठे बाहेर गेलो तर आम्ही आवर्जून लोकांना ही कुठली बहीण ग असं विचारलं की सावत्र असं म्हणतो, मग लोकांचे चेहरे बदलतात, मग आम्हाला उगाच एक मजा येते असं आम्ही जरा वाह्यातपणाही करायला लागलोय. पण आमच्यात ते इक्वेशन आता खूपच सॉर्टेड आहे
आणि आम्ही यावर जोक्स जास्त करतो. नाही, जाणं येणं राहणं, आता आम्ही दोघी तिच्या घरी पुण्याला ती शिफ्ट झाली आहे तर राहिलो एक रात्र, खूप मजा गप्पा आणि मस्त सगळेच छान बॉन्ड आहे म्हणजे सगळ्यांमध्ये. झाली आता आणि 16-17 वर्ष झाली 16 होऊन गेले. बीन टुगेदर. वा. तुम्ही एकमेकीं सारख्या कशा आहात हे आपण मगाशी बोललो, पण काही काही गोष्टींमध्ये एकदम विरुद्ध सुद्धा असाल ना, होतच. त्या कुठल्या गोष्टी? कुठेतरी श्रद्धा अंधश्रद्धा याच्यावरही असू शकेल. हो आहे. भाविक, हो. कारण मी देव मानते, म्हणजे देव किंवा आता त्याला दुसरे लोक कोणती तरी शक्ती, काहीतरी एखादं श्रद्धा निष्ठ कुठेतरी समर्पित, म्हणजे पाठीराखा, काही तुम्ही नाव द्या त्याला, पण मी मानते आणि मला ते बरं वाटतं, समाधान वाटतं. मग मी मुलांसाठी, परिवारासाठी, सगळ्याच कुटुंबांसाठी मी मागते की सगळ्यांना सुखी ठेव बाबा. तसं हिच्यासाठी म्हणते की तर माझं म्हणणं असतं की हिची एवढी चांगली ओळख आहे तर मी कशाला नव्याने सगळं इंट्रोडक्शन करावं. तर ही जेव्हा मला म्हणते की तू देवासमोर हात जोड आणि त्याला काहीतरी माग, तेव्हा माझं असं असतं की तुझी फाईल पुढेपर्यंत गेलेली आहे, तर त्यात तू माझा एक कागद घुसव की बघ हे हिचं पण करून द्या म्हणून. मी कुठे नव्याने हॅलो मी गिरिजापासून कुठे सुरुवात करू, फार ओळख नाहीये त्याच्यामुळे. नाही, ही नास्तिक नाहीये आणि आस्तिकही, म्हणजे असं दोन्ही नाही, थोडीशी मध्ये आहे. अग्नॉस्टिक असा एक मधला शब्द असतो. हा, नाही, मी अगदी स्पष्ट सांगावं तर कर्मकांड किंवा कुठल्याही प्रकारचे तसं नाही. rituals, मंदिरांमध्ये श्रद्धेसाठी जाणं, उपास तापास करणे, ह्या सगळ्यावर माझा तसा फार विश्वास नाहीये. पण म्हणून मी ह्याचा निषेध करते किंवा तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला मी वेड्यात काढेल अशातलाही भाग नाहीये. लहान असताना मला आईने कधी हे सांगितलं असलं की आज महाशिवरात्र आहे किंवा आज काय हरताळ काय, तर उपास कर, तर मी केला आवर्जून उपास. मला सणवार, सत्यनारायण, म्हणजे काय ज्या पद्धतीचे घरात तिच्या श्रद्धेचा सन्मान आहे. मला पर्सनली माझा फार रिच्युअल्स वरती माझा विश्वास एक तर वेळही नसेल म्हणून सगळं खूप करता येत नसेल, नाही, अगदी हाही तसं एक नाही. भाग आहे. पण ती वेळ दिवाळी काढायचा म्हटलं तर वेळ काढ. नाही, अगदी दिवाळी वगैरे, रांगोळी कडा, पणत्या, दिवे, आकाशकंदील, म्हणजे फराळाचं करणे. आपण सणांना धर्माशी का जोडलं हे मला कधी नाही, उलगडलं असं काही नाही, म्हणजे असं नसतं. ऍक्च्युली काही सण असतात, सगळं आमच्याकडे करता क्रिसमस ट्री पण असतं आणि आम्ही दिवाळीला पणत्याही लावतो आणि रांगोळीही काढतो. आणि हे कधी झालं असं? मी लहान असताना असं कधी नसायचं. नाताळच्या सुट्ट्या असायच्या, दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या, गणपती पण सुट्ट्या असायच्या, सगळ्या प्रकारच्या सुट्ट्या. आपण रमजान ईदला पण सुट्टी असायची. मला आवडायचं माझ्या मैत्रिणींच्या घरी जाऊन बिर्याणी आणि शीरखुर्मा खायला, किंवा माझी एक मैत्रीण खूप कमाल मार्झपान्स आणि प्लम केक्स आणायची, ते खायला आवडायचं. किंवा माझ्या घरून तिला सत्यनारायणाची पूजा झाली की तो केळं घातलेला शिरा आण बरं, म्हणून आम्ही एकमेकींना खायला घालायचो की तो तसा कधीच परत लागत नाही. हे माझं डिस्कशन माझ्या इतर धर्माच्या मैत्रिणींशी पण झालंय. सो हे आता का असं सणांचं कनेक्शन धर्माशी का झालंय, मला सेलिब्रेशन होतं. तर या बाबतीत आमचे विचार नाही आहेत फार एकसारखे, किंवा ती ज्या प्रकारचं काम करते त्याच्याबद्दल पण माझे काही थोडे रेझर्वेशन्स आहेत. पण हॅव्हिंग सेड दॅट, मला वाटतं की मी हा विचार आज करू शकते आहे आणि हिनीच मला वाढवलंय. तर हे खूप मोठं उदाहरण आहे की वेगळ्या प्रकारचा विचार करणारी दोन लोक एका घरामध्ये कोएक्झिस्ट करू शकतात. कारण आम्ही तर मायलेकी आहोत. मी कुठे जाणार आहे हिला सोडून आणि ही कुठे जाणार आहे मला सोडून. विचार पटत नाहीत म्हणून तुझं माझा आजपासून काही संबंध नाही असं नाही करून चालत. आणि आजपर्यंत आपल्या देशामध्ये ह्याची मुभा होती आपल्याला. आता ती हळूहळू कुठेतरी लोक एक्स्ट्रीमला जायला लागली आहेत की माझ्याशी जर तुझे पॉलिटिकल विचार अलाइंड नाही आहेत तर आपली मैत्रीच संपली. असं का झालंय आणि कधी झालंय? तर मी त्याच घरात राहून वाढली आहे ज्या घरामध्ये हेच संस्कार होते. पण मी जर काही गोष्टींचा वेगळा विचार करू लागले किंवा काही गोष्टींवर मला प्रश्न पडले तर मला आईने कधी असे प्रश्न विचारायचे नाही किंवा असा विचार करायचा नाही असं कधीच सांगितलं नाही. माझे प्रश्न आणि माझी उत्तरं शोधण्याची मुभा मला नेहमीच होती आणि ती माझ्या घरात माझ्या लेकाला पण आहे. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की देव नाही आणि हे सगळं कॅन्सल करा, अजिबात नाही आहे. मग एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला जर मला आमंत्रण दिलं तर मी आवर्जून हात जोडते, आशीर्वाद घेते, पाया पडते. माझा काही विरोध नाहीये कशाला. पण मी घरी पूजा ठेवीन का तर मला माहित नाही, असं आहे. शिवाय माझ्या घरात गोडबोल्यांच्या साईडला सगळे पूर्णपणे नास्तिक आहेत. माझी सासू आणि आजी सासू सोडल्यास, नवरा, माझे सासरे आणि माझी नणंद सुद्धा बऱ्यापैकी. नवरा तर ॲब्सोल्युटली वोकली नास्तिक आहे. त्याच्यामुळे एक तेही बघावं लागतं, ह्या घरातलं वातावरण, मग ह्या घरातलं वातावरण. आणि त्यामुळे कोणाला दुखवायचं नाही. माझ्यासाठी लोक जास्त महत्वाचे. म्हणजे मला जर आई म्हणाली की
आज हे असं करूया का, तर मला हरकत नसते ते करायला. किंवा माझ्या आजी सासूबाईंनी जर मला म्हटलं येऊन इथे नमस्कार कर किंवा हळदी कुंकू वाह, तर मी राहते. कारण माझ्यासाठी ती क्रिया महत्वाची नसली, कोणाला दुखवायचं तरी ती नाही. श्रद्धा महत्वाची आणि ती व्यक्ती महत्वाची आहे. व्यक्ती. सो तेवढं मी पाळते. बाकी आहेत आमच्या विचारांमध्ये तफावती. आणि कसं आहे ना, जनरेशन वाईज म्हणजे एकेका पिढीचं अंतर, विचार, आत्ताचं वातावरण सगळं बघता थोडंसं विचारामध्ये अगदी मायलेकी असू देत, बहीण भावंड असू दे किंवा एका घरातले असू दे, कुठल्या एका रक्ताचे, थोडा फरक तर पडणारच आहे ना. त्यामुळे सगळ्यासकट ॲक्सेप्ट करायचं आणि जायचं. आपलं काम काय, आपल्याला काय करायचं आहे, जे पटेल ते छान आहे ते करत राहायचं. तिचं ती करते, याच्यात भांडणाचा विषय काढला तर जगणं कठीण होईल. आणि शेवटी मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय आपण. तुम्ही विनम्रता असावी, आपल्याला जे काही मिळतंय त्याबद्दल कुठल्या तरी प्रकारची ग्रॅटिट्यूडची भावना असावी, किंवा दुखावू नये, कोणाला दुखावू नये, आपण काइंडली वागावं सगळ्यांशी, सगळ्या प्रकारच्या जीवांना एकसारखं वागवावं, दया भाव असावा. फायनली आपल्याला कुठलाही धर्म, कुठलाही देव, कुठलंही धार्मिक पुस्तक म्हणा किंवा काहीही, फायनली हेच आपल्याला सगळं शिकवतात की आपण हे पर्यावरणासाठी आपण विचार करावा, सगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा विचार करावा, विपश्यनेला गेलेली आहे. म्हणजे विचार करावा. ज्या पद्धतीचं शिकवतात मेडिटेशन, तर ते वागण्यासाठी तुम्हाला एका पर्टिक्युलर इंडॉक्ट्रिनेशनची गरज नसते असं मला वाटतं. तिचं माध्यम तिच्या कामातनं किंवा तिच्या श्रद्धेतनं आहे, माझं माझ्या कामातनं आहे, माझ्या श्रद्धेतनं आहे. तर हे सगळं कोएक्झिस्ट करू शकतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण आपण दोघीच आहोत असं म्हणायला. सो ताई, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. हे मंगलमय देवयंत्र तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून पाठवलंय. ते वास्तुविशारद प्रसाद शिवरकर यांनी. खूप छान. त्यांच्या 2 संस्था आहेत, एक म्हणजे वास्तुप्रसाद आणि त्यांची विवाह संस्था सुद्धा आहे, विवाह प्रसाद. धन्यवाद, खूप छान. हे ना तू तुझ्या देव्हाऱ्यात लावू शकशील किंवा देव्हाऱ्याच्या आजूबाजूला कुठेही लावू शकशील. लावेन नक्कीच. करेक्ट माणसाला करेक्ट गिफ्ट दिलेलं आहे. हे सुद्धा तुझ्यासाठी आहे. आपली अतिशय दिलकेकरी मैत्रीण आहे निलिमा अमित. ती रेकी हीलर आहे. अरे वा. थीटा हिलिंग करते, लाईफ कोच सुद्धा आहे. अरे वा. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. थँक्यू, धन्यवाद निलिमा ताई. पहिल्या पानावर कदाचित तुझ्यासाठी काहीतरी लिहून पाठवलं असेल. अरे वा. वाचतेस का? हो. तुमच्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर सर करू शकता. खूप सुंदर. थँक्यू, धन्यवाद. फार छान. गिरिजा, हे तुझ्यासाठी आहे. अरे वा. क्राफ्ट ट्रिब्यूट म्हणून हा ब्रँड आहे आणि अश्विनी जोगळेकर हिचा हा ब्रँड आहे. ठाण्यामध्ये तिचं स्टोअर सुद्धा आहे आणि ऑनलाईन सुद्धा या सगळ्या गोष्टी विकते. अच्छा. सो तू प्लीज बघशील. एक अतिशय सुंदर नंदी पाठवलाय तिने तुझ्यासाठी. मी इथे ठेवते एक सेकंड. उघड नाही बघ. अरे वा. सो भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले ना हँडीक्राफ्ट्स ती बनवून घेते. खूप सुंदर. आणि ह्याचे काही साचे वगैरे नसतात. ओती असते. हा. सो ही त्या गावातल्या माणसांकडून बनवून घेते आणि खूपच साचे सुंदर आहे. नसल्यामुळे ते डुप्लिकेट नाही होत. एकासारखा एकच. सुंदर आहे ना. थँक्यू सो मच क्राफ्ट ट्रिब्यूट. आणि त्याची आणखीन माहिती त्यात आहे. हा, मी हे जरा नीट ठेवते परत आतमध्ये. आणखीन माहिती आहे ती काय काय करते ते. वा. थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे ना. खूपच सुंदर खरंच. थँक्यू सो मच अश्विनी. संपले ना गिफ्ट आता? नाही. बापरे. सामान घेऊन जाणार आहोत परत आपण. त्याची पण सोय केली आहे. वा वा.
ये बा अरे बाप रे खरी खरी सोय आहे ही तर. येस ओ वाव थँक्यू. सो या बॅगच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक Okay. आणि निशांत दादा आवळे अगदी पहिल्यापासून आपल्याला या बॅग्स गिफ्ट करतायत आणि एक पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा. थँक्यू परफेक्ट. हा पण तो काढू शकतो आपण म्हणजे तो काढल्यानंतर ताई सुद्धा बॅग वापरू शकतो. हो तुला बॅग हवी आहे ना ठीक आहे बॅग तू घे टॅग मी घेते. थँक्यू. तर नॅशनल क्रशला जर का नॅशनली फिरायचं असेल इंटरनॅशनली फिरायचं असेल खूपच उपयोगी. आणि तुझ्यासाठी एक पर्स पाठवली आहे उलुक द आउल फाउंडेशन. हो अरे वा. प्रीती शहा म्हणून आपली एक मैत्रीण आहे आणि अरे हे जे वा. कंपनीज मध्ये फॅक्टरीज मध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना त्यातून सगळ्या गोष्टी तिचा एनजीओ जो आहे तो हे मला फार है आवडतं. ना. गिरिजाला माहितीये काय करते मी. ती तिची बॅग आहे ती सगळीकडे घेऊन फिरते. नाही काहीतरी पण म्हणजे option तिला मिळाले एक बरं. माहितीये एखादी चादर पडदा खूप छान साडी हा हा चांगलं डिझाईन असलं की साडीचा पदर असेल तर त्याची फ्रेम अच्छा त्याचं अगदी शेवटपर्यंत पायपुसणी म्हणजे अगदी त्याचा चांगला उपयोग काहीतरी ते काहीतरी. तिने तिच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं हा म्हणजे मला वाया गेलेला आवडत नाही काही किंवा त्याचा उपयोग रियूज रिसायकल तिच्यामध्ये सुद्धा आलंय. हा तर ती पण करते. पाणी वाया गेलेलं आवडत नाही मला बऱ्याचशा गोष्टी आणि मी सारखी सांगत टोकत असते घरात. वा सुंदर आहे खूप. छान आहे ना. छान फार आवडलं. थँक्यू धन्यवाद. उलुकता हा मस्त धमाल गप्पा झाल्या आणि मला तू माहितीच होतीस पण ताईची एवढी ओळख नव्हती. मला आठवतंय नाटकाला तू आणि मिस्टर आलं तर तेवढीच काय ती ओळख आणि एकदा दोनदा मध्ये हो, कधीतरी एकदा. भेटलो असू पण खरंच खूप मस्त बॉन्ड आहे. धमाल गप्पा झाल्या. आता आपण पेटपूजा करूया प्लीज. सो आपण जिथे बसलोय ते आहे चौरंग रेस्टॉरंट आणि दोन त्याचे ओनर्स आहेत. खूपच आपल्या दिल के करीब आहेत. एक म्हणजे मधुरा आणि दुसरा विनय. खूप प्रेमानं खाऊ घालतात आणि तुमची ऑर्डर तुम्ही आलात तेव्हाच त्याला दिली होती. अरे वा. मागवू जेवण. हो. येस मयुरी थँक्यू सो मच. क्या बात है. करा सुरू. वा कशापासून आई सुरुवात करायची. यात मटार असतील असं माझं मत आहे. काय वाटतं. मटार आपण बघूया. येस. येस मटार आणि काजू आहेत आणि हे मला बाबा असं वाटतं मिनी बटाटा वडा छोटे मिनी बटाटे वडे. बटाटा वडा आहे आणि कोथिंबीर वडी. कमाल. मी त्या मटाराच्या पॅटीसनी सुरू करते. काय म्हणूया याला काही आपण? घे ना. घेते ना. जेवण पण उत्कृष्ट असतं इथे. वा वा मनापासून खाते. खरं छान आहे. छान वाटतंय. मी गरमागरम. डोलले की जेवण चांगलं असं समजायचं. मी डोलायला लागते. घेते घेते तू पण घे घे. याच्यात जरा चटणी. चालेल. तू पण घे ना. मी घे. घेते, मी नंतर व्यवस्थित जेवणार आहे. यू हॅव टू ट्राय दिस इज व्हेरी नाईस. भाजणीचे वडे. मी आता कबीरची आवडती गोष्ट केली आहे. हां पुऱ्या किंवा वडे असं काही केलं की त्याला ते फोडायला आवडायचे लहान असताना. मी तो असं ताटलीभर पुऱ्या असल्या ना प्लेटभर सर्व करायला मी सगळ्या फोडू असं विचारायचं. मध्ये बोट. त्यांची स्पेशालिटी आहे भाजणीचे वडे. वा. तू घेऊ शकते सगळं थोडं. घेते घे घेते घे. नंतर मी मस्त जेवणार आहे नंतर. नाईस ना. व्हेरी नाईस. बरं तू कसा नॅशनल क्रश आहेस की नाही? तसं आमचा एक इंटरनॅशनल क्रश आहे अद्वैत बापट नावाचं. बर. आणि ते मॅन्युफॅक्चर करतात कल्याणला. त्याची फॅक्टरी आहे. खरवस बनवतात ते. अरे वा. सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि त्यांच्या एवढा त्यांचं खरवस सुद्धा फेमस आहे. ऑर्गॅनिक गूळ असतो त्याच्यात. मागवू? वा. हो Please. वा वा खरवस खूप आवडतो. आमचे अद्वैत बापट पण सगळ्यांना खूप आवडतात.
म्हणजे कमेंट्समध्ये येतात आम्हाला अद्वैत बापट कोण आहेत ते दाखवा आणि अमेरिकेतून येतात मेसेजेस त्यांच्यासाठी. वा. हे सील्ड आहे, हे त्यांनी तुमच्यासाठी उघडले. प्लीज ट्राय. आउट ऑफ द वर्ल्ड. वा. 2 देऊ चमचे? नाही चालू एकच. चालेल. हवा दुसरा चमचा. आहे दुसरं. ताई तू बरं होतं तिला. है ना आई, तू किती दिवसांनी मला जेवण भरवणार आहेस? मोठा घास. कसं वाटला खरंच? डोल नाची. एक तर उत्तम खरबस, मनापासून त्यातून पावती. आईच्या हातून. हो. काय वा. मी खाते अजून. तुमच्या गप्पा सुरू ठेवा, तुमचं चालू द्या. मी खरबस खाणार आहे. नाही गप्पा नाही, गप्पा झाल्या भरपूर, भरपेट गप्पा झाल्या. मला ताई तुझं गाणं ऐकायचं. नाही गो मी गात. गुड, थँक्यू हिला विचारल्याबद्दल. लोकांना नाही मी गात नाही. आणि ते मगाशी विचारलं ना गुणगुण माझ्याबद्दल काय लोकांना माहित मला असं वाटतं हिनी माझ्यासाठी गावं कुठलं तरी छान. नाही. बरोबर गाणं मी नसेल तर. गाते. हो मी आम्ही गुणगुणू. फार मला पाठ नाही आहेत गाणी खूप. पण तिला पाठ आहेत. मला पाठ. तिला पाठ आहे, ती कशी गाई. काय? अगं खरं ना मी गाणं म्हणायची म्हणजे गुणगुणत मी जेवण स्वयंपाक करताना वगैरे असं मला आवड होती. अगदी मग मराठी सगळी भावगीतं, भक्तिगीतं, देशभक्तीपर कुठली पण गीतं गाणी म्हणतच स्वयंपाक करायचा. तर ते तिच्या कानावर पडून तिला कधी पाठ व्हायची हे कळायचं नाही. श्लोक बी काही फार पटापट ती पाठ म्हणजे मेमराईज, स्मरणशक्ती फार गुणीच आहे दांडी. बाई आमची मुलगी. आहेच आहे. मलाच आता गाणी खूप पाठ नाही आहेत, पण एक कडवं ध्रुपद की असा आता मला म्हटलं की नाहीच येत. मला असं वाटतं तिनेच म्हणावं, कारण तिला गाणी खूप येतात. कारण आता ती शिकते रेग्युलर व्यवस्थित ध्रुपद गायकी शिकते. त्याच्यामुळे तिचा क्लासिकल रियाज आणि क्लासेस वगैरे सगळे. आता ही माझी सुप्त इच्छा खरं होती बरं का. मी एक गाण्याची परीक्षा दिली होती, छान मार्कांनी पास झाले होते, ग्रेड वगैरे. पण पुढे ते गाणं म्हणजे असं गुणगुणणं वेगळं, पण हे तिने पुढे नेलंय थोडंसं. जे काय तिची कला, तिच्या या क्षेत्रात म्हणजे काम करूनही वेळ काढून हे ती शिकते करते, याचा मला आनंद आहे. क्या? तूच म्हण. मीच म्हणायचं आहे. येस प्लीज. आता आपण मायलेकी आलो आहोत, तर आईशी निगडीतच एक गाणं म्हणते. तुला पण आवडतं ते गाणं? हो हो. आणि त्याच्या दुसरं कनेक्शन असं की ते माझ्या सासऱ्यांनी लिहिलेलं गाणं आहे, त्यामुळे ही ते खास आहे. चला त्याचे लिरिक्स जरा काढूया, नाही तर मामनजींना काय वाटेल. तर हे गाणं आहे चिंटू या चित्रपटातलं. एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. पण ह्यातला मी आईचा भाग गाते. जरा स्केल खाली घ्यायला पाहिजे ना, इथून खूप उंच जाईल ते वरती. बरं झालं आला सोन्या, काही होत नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. ना 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 ना. विचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं, अंधार असतो फार मोठा, पिल्लू असतं छोट. नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन, कोवळी का सोसेल कसे भविष्याचे घण. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल, मोठा होशील उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण असशील कुठे असशील करशील काय तेव्हा, लहान होऊन खुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. माझा आहे सजून ये रे माझ्या पाशी राहा, अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्न पहा. मोठी होतात मुलं, मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही, खुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई. ना 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 वा 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 वा. वा. खूप छान. खूप छान, खूप छान.
आईवरची गाणी ऐकली की मी रडायला हो. हे गाणं ऐकून मलाही रडू येतं खरंच आहे. कारण मला कबीरचा जन्म झाल्यानंतर आई जेव्हा माझ्याजवळ होती तेव्हा असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घाबरायला व्हायचं, काय करायचं सुचत नव्हतं. तेव्हा मला आई पदोपदी कळलं आता समजतंय आता. तर मला त्याही निमित्ताने सतत आईची आठवण येत राहते कबीरला वाढवत असताना. तर मला असं जेन्युइनली वाटतं की मी ती माझ्यासाठी जी आई होती त्याच्या मी 5% जरी कबीरसाठी वाचू शकले तरी मी एक खूप चांगलं मूल घडवेन असं मला वाटतं. घे की जवळ. आणि थँक्यू सो मच. खूप मजा आली, खूप धमाल आली. डोळ्यात पाणी आहे. मला पण खूप छान वाटलं गप्पा मारून. ते आमचा दोघींचा पहिलाच खरं पॉडकास्ट असेल एकत्र असं इंटरव्ह्यू आम्ही काही दिलं नाही. मी फार नसते आणि मीडियाशी संबंधित असले घरात असले तरी तसा माझा खूप संबंध येत नाही असा समोर यायचा कॅमेराच्या. पण ह्या दिलकी करीब गप्पा आहे. या दिलकी ह्यात काय करीब मीडियाचा गप्पा. संबंध? हो नाही पण म्हणजे असं इंटरव्ह्यू नाही पॉडकास्ट पण हे तुझ्या बरोबर होतं आणि दिलके करीब होतं म्हणूनच ती म्हणूनच म्हणाली. आलं. एरवी नाहीतर असं बऱ्याचदा मी तशी विचारणा होते मागे असते. ती काही तिला काही नसतं यायचं फारसं. छान वाटलं पण. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिलके करीब, जोडी तुझी माझी. एक फिल्मी शेवट. खरंच थँक्यू thank you. थँक्यू गट्टेश्वरी.